नमस्कार. नमस्कार. उलगुलान एक साहित्यिक चळवळ च्या फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे. सर्वप्रथम लोकांचे मनपूर्वक आभार मानतो. या लाईव्ह मध्ये जॉईन झालेल्या सर्व श्रोत्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आशा आहे आपल्याला आज काही नवीन माहिती आणि काही नवीन दृष्टिकोन या व्याख्यानातून मिळू शकतील. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे ईशान्य भारतातील आदिवासी भौतिक व सांस्कृतिक परिघीकरण. या विषयाचा संबंध हा माझ्या संशोधनाशी आहे. गेली जवळजवळ 3 वर्ष मी इंग्रजीतून साहित्य लिहिणाऱ्या आदिवासी लेखकांवर आणि त्यांच्या पुस्तकांवर संशोधन करीत आहे. आणि हा विषय मी जेव्हा जेव्हा सांगतो कोणाला तेव्हा मला हे याचा उलगडा पुन्हा पुन्हा करून सांगावा लागतो की हे साहित्य मुळातच इंग्रजीमध्ये आदिवासी लेखकांनी लिहिलेलं आहे. खरं तर शीर्षक आहे इंग्रजीतून लिहिलेले साहित्य आदिवासींनी, त्यातूनच ते कळावे, परंतु या विषयाचा उलगडा करून सांगावा लागतो. आणि याविषयी अनेक प्रतिक्रिया येतात आणि अनेक आश्चर्यजनक प्रतिक्रिया येतात. उदाहरण द्यायचे तर मागच्याच वर्षी मी एका नोकरीसाठी मुलाखतीला गेलेलो असताना एका अतिशय ज्येष्ठ प्राध्यापिका म्हणाल्या की हे शक्यच नाही की इंग्रजीतून आदिवासी साहित्य लिहितात तर किंवा आदिवासी लिहितात हेच मुळात शक्य नाहीये, असाही अनेकांचा एक मोठा गैरसमज आहे. ह्या पाठीमागे पहिले तर अर्थातच इंग्रजी येणं किंवा इंग्रजीतून लिहिता वाचता येणं बोलता येणं हीच काहीतरी एक सांस्कृतिक श्रेष्ठतेचं लक्षण आहे किंवा आर्थिक सामाजिक श्रेष्ठतेचं लक्षण आहे, हाच समज चुकीचा आहे. आणि त्या त्या न्यूनगंडाचा सामना सर्वच देश समाज जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं ते करतात. तो मुद्दा अर्थातच खूप मोठा आणि वेगळा आहे, पण त्या अनुषंगानेही जर विचार केला तरीही केवळ इंग्रजी येणे किंवा न येणे हे आदिवासींच्या सामाजिक स्तराचं एक आकलन असणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर मुद्दा येतो तो ह्या साहित्याचं, इंग्रजीतून लिहिलेल्या साहित्याचं किंवा साहित्याचंच एक थोडक्यात मी मुद्दा इथे सांगतो की 1920 ते 30 त्यातून आपल्याला हे कळेल की हा मुद्दा कसा चुकीचा आहे. जवळजवळ 1920-30च्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच संथाल समाजातील पंडित रघुनाथ मुर्मू यांनी संथाली लिपीचा विकास केला. भाषा अर्थातच आधीच अस्तित्वात होती आणि या भाषेमध्ये आणि या लिपीमध्ये अनेकांनी नंतर लिखाण केलंय. संथाली मिथक कथा, संथाली इतिहास हे या साहित्यातून मांडलं गेलं. अर्थातच आपण असाही समज करून घेणं चुकीचं आहे की केवळ लिखित स्वरूपातील साहित्य असेल तरच ते संस्कृतीच्या श्रेष्ठतेचं किंवा त्याच्या असण्याचं लक्षण आहे, संस्कृती असण्याचं मुळात लक्षण आहे. मौखिक साहित्य ही एक मोठी परंपरा जवळजवळ सर्वच आदिवासी समाजांमध्ये आपल्याला दिसून येते, मग ते मध्य भारतातले असो, दक्षिण भारतातले असो, ईशान्य भारतातील असो. तर हा आणि त्यानंतरही 1950-60च्या दशकामध्ये अरुणाचलमध्ये लमरदाई नावाचे लेखक जे आसामीमध्ये लिहित होते, यांच्या आणि असे अनेक लेखक जे इतर भाषांमध्ये लिहित होते, ज्या भाषांना लिपी नव्हती, त्या अस्तित्वात होत्या पण ते लिपी नव्हती, अशा अनेक भाषांमध्ये लिहिलं जातच होतं आणि साहित्य लिहिलं जात होतं. कादंबऱ्या, कथा, कविता हे सगळंच लिहिलं जात होतं. इंग्रजी बद्दलच बोलायचं झालं तर 1980च्या दशकापासून नागालँड मधील तेमसुला आओ नावाच्या लेखिका, नागालँड मधीलच इस्तरीन किरे नावाच्या लेखिका या जवळजवळ 1980च्या दशकापासून लिहित आहेत. त्यामुळे हा समज की आदिवासींना लिहिताच येत नाही किंवा त्यांना इंग्रजीत तर अगदीच लिहिता येत नाही, हा समज अतिशय चुकीचा आहे. हे उदाहरण यासाठी मी सांगितलं की आपल्याला यातूनच दिसतं, जो आपला मुद्दा आहे की परिघीकरण कशा पद्धतीने होतं. एक तुच्छतावाद या समजामध्ये दिसून येतो की हा जो समज आहे की लिहिता न येणे, इंग्रजी लिहिता न येणे, वाचता न येणे, हा तुच्छतावाद दिसून येतो. आणि ह्या परिघीकरण हे नेमकं कसं होतं, कुठं कुठं होतं, याचा आपल्याला उहापोह इथं करायचा आहे. पण त्यापूर्वी, या विषयाकडे जाण्यापूर्वी एक प्रास्ताविक स्वरूपात आपण पहिले ईशान्य भारत हा जो एक पहिला मुद्दा आहे आपल्या मथळ्यातला, ईशान्य भारतातील आदिवासी, त्याविषयी थोडंसं एक प्रास्ताविक समजून घेणं गरजेचं आहे.
ईशान्य भारत आपल्याला माहितीच आहे की 8 राज्यांचा समूह आहे. आपण जर आसामही त्याच्यात धरलं तर आसाम यासाठी धरणं गरजेचं आहे की ते प्रादेशिक दृष्ट्या तर जोडलेलं आहेच आहे, पण तिथेही अनेक आदिवासी सांस्कृतिक दृष्ट्या बघता अनेक आदिवासी तिथेही राहतात, जे इतर आदिवासी समूहांशी नागालँड मधले, मणिपूर मधले, मिझोरम मधले यांच्याशी संबंधित आहेत. तर हे आदिवासी समूह आसाममध्ये आहेत आणि हे 8 राज्यांचं मिळून ईशान्य भारत होत. प्रादेशिक दृष्ट्या सुद्धा, सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा. आणि ह्यामध्ये आपण पहिला मुद्दा हा की अतिशय मोठी सांस्कृतिक वैविध्यता आपल्याला दिसते. म्हणजे केवळ आपण नागालँडचंच उदाहरण जर घेतलं तर 2001च्या जनगणनेनुसार नागालँडमध्ये जवळजवळ 17 अनुसूचित जमाती आहेत, आदिवासी जमाती. आणि ह्या फक्त ज्या स्वतःला नागा म्हणवतात किंवा ज्यांना सरकार किंवा इतर लोक नागा या संज्ञेखाली धरतं, त्या केवळ त्या जमाती आहेत. त्या व्यतिरिक्त नागालँडमध्ये इतरही जमातींचे समूह, आदिवासी जमातींचे समूह किंवा जमाती आहेत, ज्याच्यात खासी येतात, जे मुख्यतः मेघालयात आहेत, पण ते नागालँडमध्ये सुद्धा आहेत. कचारी येतात, ज्याच्यात जो समूह आहे, ज्याच्यात पुन्हा 18 वेगवेगळ्या छोट्या छोट्या जमाती येतात. तर या सगळ्या जमाती चा मोठा समूह नागालँडमध्ये दिसून येतो. या व्यतिरिक्त नागा म्हणून घेणाऱ्या, मी जसं म्हटलं, जमाती त्या फक्त नागालँडमध्ये आहेत असं नाही. अरुणाचलमध्ये आहेत, मणिपूरमध्ये आहेत, किंबहुना ब्रह्मदेशातही आहेत. ब्रह्मदेशामध्ये स्वशासित नागा प्रदेश, सेल्फ ऍडमिनिस्टर्ड नागा झोन असा एक वेगळा प्रदेशच आहे. तिथे नागालँड, माफ करा, नागा जमाती अनेक प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. एका संशोधनानुसार नागा या मथळ्याखाली, या संज्ञेखाली येणाऱ्या जवळजवळ 67 जमाती आहेत. त्यामुळे ही वैविध्यता आपल्याला केवळ या एका उदाहरणातूनच दिसून येते. त्याचप्रमाणे इतर राज्यांकडे आपण बघितलं, अरुणाचलमध्ये 4 जमातींचे समूह आहेत. त्याच्यात पुन्हा मी जसं म्हटलं वेगवेगळ्या जमाती येतात. एका जमातीमध्ये सुद्धा पुन्हा अनेक उपसमूह येतात, ज्याला इंग्रजीमध्ये क्लॅन म्हटलं जातं. असे अनेक उपसमूह एका जमातीमध्ये येतात. आणि ही निर्माण होण्याची कारणं अनेक आहेत, जी भौतिकदृष्ट्या आहेत. ज्यांनी ज्या ज्या भौतिक प्रदेशात, माफ करा, भौगोलिक प्रदेशात होते, त्यानुसार या जमाती तयार झाल्या. त्याच्यामध्ये काही सांस्कृतिक कारणं आहेत, प्रत्येकाची मिथकं वेगळी आहेत. त्यामुळे हे सगळ्या जमाती अर्थातच एकूणच ईशान्य भारतातील जमाती आणि एकूणच आदिवासी जमाती आपण बघितल्या तरीही त्यामध्ये काही साम्यस्थळं निश्चितच आहेत. आणि त्यामुळेच आपण ही एक संज्ञा आदिवासी वापरू शकतो. परंतु ही वैविध्यता आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही वैविध्यता यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण मी जसं म्हटलं की जो मुख्य प्रवाहातील लोकांचा एक समज आहे, त्या समजामधील हा एक महत्वाचा घटक आहे की आदिवासी हे सरसकट एकाच प्रकारातले आहेत आणि त्याचे काही पूर्वग्रह आहेत, त्या दृष्टीने मुख्य प्रवाहातील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये. सो हे सगळा ही वैविध्यता आपल्याला मुळात लक्षात घेणं गरजेचं आहे. ही वैविध्यता आपल्याला थोडी व्यापक पातळीवर समजूनही घेणं गरजेचं आहे. आणि व्यापक म्हणजे राष्ट्रीय पातळी, भारतीय पातळीवर समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय पातळीवर आपण केवळ भाषिक अंगाने संस्कृतींकडे बघितलं, संस्कृतींच्या समूहाकडे बघितलं, भाषिक समूहांकडे बघितलं, तरी ढोबळ मानाने बघितलं तरी 4 मोठे भाषिक समूह आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिला समूह येतो तो म्हणजे आर्यन समूह. आर्यन समूह, जसं ज्याला इंग्रजीमध्ये इंडिक म्हटलं जातं किंवा इंडो आर्यन म्हटलं जातं, यांचा संबंध युरोपियन भाषांशी सुद्धा लावला जातो. याच्यामध्ये मग हिंदी येते, पूर्वेकडे आसामी सुद्धा येते, बंगाली सुद्धा येते, पश्चिमेकडे पंजाबी सुद्धा याच्यात येते, किंबहुना उर्दू सुद्धा याच भाषिक मध्येच येते. आणि उर्दूला जरी आपण केवळ मुस्लिमांची भाषा दुर्दैवाने म्हणत असलो तरीही तीही याच समूहात येते. त्यामुळे त्याचं सांस्कृतिक मूळ हे एकाच अर्थाने धरता येतं, भाषिक अंगाने जर बघितलं तर. अर्थातच याच्यात पुन्हा हा मुद्दा नव्हे की या संस्कृती सरसकट एकच आहे, त्यांना एकाच छत्रीखाली घ्यावं, पण त्यांची मुळं एका ठिकाणी बघता येऊ शकतात भाषिक अंगाने तरी. दुसरा मोठा समूह अर्थातच द्रविडियन आहे. द्रविडियन ही दक्षिण भारतातील आपली जी राज्य आहेत तिथे द्रविडियन संस्कृती, द्रविडियन भाषा या दिसून येतात. तेथील आदिवासी समाज सुद्धा द्रविडियन भाषा बोलतात, काही आदिवासी समाज निदान. त्यामुळे हा एक मोठा गट, पुन्हा सांस्कृतिक भाषिक गट आपल्याला भारतामध्ये दिसून येतो. आणि एक व्यापक पातळीवर बघितलं तर संस्कृतींचं जे घर्षण आहे त्या ह्या 2 समूहांमध्ये आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात भारतात दिसून येतं.
या व्यतिरिक्त मात्र दोन मोठे गट भारतात आहेत आणि ज्यावर बऱ्याचदा प्रकाश टाकला जात नाही. त्यातला पहिला गट हा ऑस्ट्रो एशियाटिक गट ज्याला म्हणतात, भाषिक अंगाने. पुन्हा ऑस्ट्रो एशियाटिक म्हणजे या संज्ञेचा अर्थ, ऑस्ट्रो म्हणजे दक्षिण आणि एशियाटिक हे आशियाई. तर हे सगळे समूह हे दक्षिण आशियातनं येतात. मग त्यात कंबोडिया असेल, लाओस असेल, व्हिएतनाम असेल, ह्या सगळ्या भागातनं हे समूह येतात. यांचे जे स्थलांतराचे इतिहास आहेत, जे हजारो वर्षांपूर्वीपासून मौखिक परंपरेतनं येतात, तिथं त्याची पाळमुळं या भागात शोधली जातात. आणि भाषिक अंगाने पुन्हा या भाषा या परिवारात येतात, ऑस्ट्रो एशियाटिक ज्याला म्हटलं जातं, जे दक्षिण आशियाई याच्यात येतं. आजच्या काळात भारतामध्ये ज्या मध्य भारतातल्या पट्ट्यामध्ये ज्या आदिवासी जमाती येतात, मग त्यात संथाल असतील, मुंडा असतील, हे सर्व, ज्याला मुंडा फॅमिलीज म्हटलं जातं, मुंडा परिवार म्हटलं जातं भाषांचा, तो मुंडा परिवार हा ऑस्ट्रो एशियाटिक आहे. आणि हा मोठा समूह भाषिकच नव्हे तर सांस्कृतिक अंगाने सुद्धा पहिल्या दोन सांगितलेल्या समूहांपेक्षा वेगळा आहे. त्यानंतर आपल्या आजच्या विषयाकडे यायचं तर, ईशान्य भारतातील आदिवासी हे सायनो टिबेटन या भाषिक गटात मोडतात. सायनो टिबेटन म्हणजे चायना, चीन आणि तिबेट या दोन भागांमधून ज्यांच्या स्थलांतराचे इतिहास मौखिक परंपरेतनं येतात आणि भाषिक अंगाने सुद्धा त्यांच्या भाषा या त्या भाषांच्या परिवारांमध्ये मोडतात. त्या भाषा सायनो टिबेटन आहेत आणि तिथं मुख्यतः हा ईशान्य भारतातील आदिवासी भाग येतो. पुन्हा भाषिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा तो ह्या गटामध्ये येतो. इथे पुन्हा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की केवळ हे हे जे वर्गीकरण आहे ते इतकं आपण ढोबळ स्वरूपात बघतोय. याच्यामध्ये अनेक पुन्हा वैविध्याचे पॅटर्न आपल्याला दिसून येतात. जसं की उदाहरणार्थ खासी ही जी मेघालयातील जमात आहे, ती भाषा ही ऑस्ट्रो एशियाटिक मध्ये मोडते. मी जसं म्हटलं, ईशान्य भारतातील बऱ्याचशा भाषा या सायनो टिबेटन मध्येच मोडतात, पण ती खासी ही त्याला अपवाद आहे. तसंच टाई ही जी जमात आहे, आदिवासी जमात आहे अरुणाचल प्रदेशातील, ती सुद्धा ऑस्ट्रो एशियाटिक मध्येच मोडते. त्यामुळं हे वैविध्य पुन्हा आपल्याला दिसून येतं. त्यामुळं असं इथून मला मुद्दा हा सांगायचा आहे की संस्कृती ही एक काहीतरी स्थिर संकल्पना आहे, हा समज पहिल्यांदा मोडून काढणं गरजेचं आहे. कारण ती संस्कृती ही बदलत गेलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक जमातींचं सुद्धा विलिनीकरण किंवा एकाच जमातीमधून अनेक जमाती निघणे असेही इतिहास आहेत. त्यामुळे ही संस्कृती स्थिर स्वरूपात नाहीये, ती संस्कृती ही बदलत गेलेली आहे. हे मोठं वैविध्य. आणि त्यामध्ये सुद्धा मी जरी भाषिक अंगाने संस्कृतींचं वर्गीकरण सांगितलेलं असलं तरी फक्त भाषा आणि संस्कृती किंवा वंश यांचं समीकरण इतकं सरळसोट नाहीये. याचं उदाहरण म्हणजे कुरुख ही जी द्रविडियन मुळात भाषा आहे, त्याच्यात मुंडा शब्द आढळतात. असा एक मोठा अशी सांस्कृतिक देवाणघेवाण ही इतिहासात घडतच आलेली आहे. त्यामुळं हा सांस्कृतिक वैविध्यता आपल्याला समजून घेणं सुरुवातीला एक प्रास्ताविक स्वरूपात गरजेचं आहे. ह्या सगळ्या वैविध्यानंतरही आपल्याला असं दिसून येतं की मुख्य प्रवाहातली, मी जसं सुरुवातीला म्हटलं, मुख्य प्रवाहातील जी लोक आहेत ती सहसा या दोन्ही गटांना, आपल्याला असं लक्षात येतं की आदिवासी गट हे मुख्यतः दोन ज्या शेवटचे वर्ग आहेत, ऑस्ट्रो एशियाटिक आणि सायनो टिबेटन, याच्यात मोडतात. परंतु तरीही या सर्वांनाच आपण चीनी नामाभिधान देतो. ही केवळ वर्णनात्मक संज्ञा नाहीये, ही केवळ त्यांचं वर्णन करणारी संज्ञा नाहीये. वर्णन करत असेल तरी ती अतिशय वंशवादी, रेसिस ज्याला म्हटलं जातं, तशी संकल्पना आहे. ती अवमानकारक सुद्धा आहे. ह्या सर्व समूहांना दोन्ही समूह केवळ मंगोल वंशीय त्यांचे काही दिसण्याचे गुण असतील, गुणधर्म असतील, त्यामुळे याला सरसकट चीनी असं नाव दिलं जातं. हे अज्ञानातून सुद्धा येणारी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये अवमानकारकता सुद्धा आहे आणि याचीच फोड आपल्याला करून बघायची आहे. ह्याच अनुषंगाने आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येतो. सांस्कृतिक परिघीकरण. सांस्कृतिक परिघीकरण हे पहिल्यांदा आपल्याला नावांमध्येच दिसायला लागतं. हे नावं एक सहसा आपण आदिवासी किंवा टोळ्यांमध्ये राहणारे, जंगलात राहणारे, मुळात जंगलात राहणारे ही सुद्धा एक थोडीशी चुकीची संकल्पना आहे, त्याच्याकडे आपण येऊच. पण अशा लोकांबद्दल असा शब्द मी समोरच्याला सांगितला तर त्याच्यातून पुन्हा मुख्य प्रवाहातील जी लोक आहेत, आणि मी जेव्हा जेव्हा मुख्य प्रवाह म्हणतोय तेव्हा मी उच्चवर्णीय, आर्थिकदृष्ट्या सबळ वर्ग यांच्याविषयी बोलतोय. तर ह्या समूहांमध्ये सहसा जे एक सामूहिक दृष्ट्या एक मनोविश्व आहे किंवा एक दृश्य संकल्पना आहेत,
तर ह्या मनोविश्वामध्ये सामूहिक दृष्ट्या काही चित्र, काही दृश्य ठसवली गेली आहेत आणि ती सहसा आदिवासी म्हटलं की ती दृश्य म्हणजे नग्न, हिंसक, रानटी हे सगळं येतं. याच्यात एक अतिशय मूर्खपणाचा किंवा एक थोडासा पुन्हा अवमानकारक संदर्भ असा की सतत आदिवासी हे नाचणारे, नृत्य करणारे या अर्थाने बघितलं जातं. म्हणजे जंगलामध्ये नग्न अवस्थेत नाचणारा, नृत्य करणारे आदिवासी ही एक सामूहिक दृश्य संकल्पना आपल्या समाजामध्ये दिसून येते, जी अतिशय चुकीची आहे. ह्या अनुषंगाने एक छोटासा मुद्दा सांगतो की या महाश्वेता देवी याच्या एका कथेमध्ये असा एक संदर्भ येतो की त्या एक वन अधिकारी ज्याला एका ठिकाणी त्याची नेमणूक झाली आहे, तिथं जाण्यापूर्वी त्याच्या मनोविश्वामध्ये ही संकल्पना आहे की तिथं अतिशय एका रोमांचवादी दृष्टिकोनातून तो ते बघत असतो की तिथं आदिवासी जोडपी नृत्य करत असतील, फुलांसोबत असतील आणि ते छान तिथं संगीत असेल, निसर्ग असेल, शांतता असेल वगैरे वगैरे. आणि अर्थातच महाश्वेता देवी नंतर त्या वनाधिकाऱ्याला या प्रवासावर घेऊन जातात त्यांच्या कथेमध्ये की कसं त्याचे हे सगळे समज खोडून निघतात. ह्या ह्या संकल्पना आपल्या सामूहिक दृष्ट्या आपल्या दृश्य संकल्पना आपल्या मनोविश्वामध्ये सामूहिक दृष्ट्या आलेल्या आहेत. ह्या मी जसं म्हटलं बऱ्याचदा अज्ञानातनं येतात, बऱ्याचदा याची फोडच करून सांगितली जात नाही आणि फोड केल्यावर कदाचित अनेक लोकांच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडेल. पण इथं याची फोड करून बघताना सांस्कृतिक परिघीकरण नेमकं कसं होतं हे आपल्याला कळेल. याचा सुरुवात ही सगळी नावं येतात कुठून याची सुरुवात आपल्याला वेदांपासून केली पाहिजे, ऋग्वेदापासून केली पाहिजे. ऋग्वेदामध्ये दस्यू हा जो ह्या लोकांचा जो जिथं जिथं संदर्भ येतो तिथं तिथं काही काही संज्ञा त्यांना जोडल्या जातात, ज्याच्यामध्ये पहिली संज्ञा आहे राईटलेस. राईटलेस म्हणजे RITE, राईटलेस म्हणजे कुठलीही परंपरा नसणारे, कुठलीही रूढी नसणारी अशी लोक असं यांना म्हटलं गेलंय. आता याच्याबद्दल म्हणजे याच्यातनं हा समज आपल्याला दिसून येतो, जी पहिली आणि सर्वात मोठी संकल्पना आहे की आदिवासी हे संस्कृतीहीन आहेत, त्यांना संस्कृतीच नाही आणि ते कुठल्या तरी संस्कृती सुरू होण्यापूर्वी मानवी आयुष्यामध्ये त्याच्या आधीची जी अवस्था होती मानवांची, त्या अवस्थेत अजूनही ते आहेत. म्हणूनच नग्न, रानटी, हिंसक ह्या सगळ्या संज्ञा ह्या त्याच समजामधून येतात की ही संस्कृतीहीनता आहे आदिवासींमध्ये. आणि त्याचा पहिला उदाहरण आपल्याला वेदांमध्ये सापडतं की ज्याच्यामध्ये त्यांना राईटलेस, ज्यांना काही परंपरा नाहीत असं म्हटलं जातं. अर्थातच दस्यू हे कोणाला नेमकं म्हटलं गेलं याच्याविषयी अनेक वादप्रतिवाद आहेत. दस्यू कोण, दास कोण याविषयी अनेक लोकांनी विविध अंगांनी संशोधन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे नेमकं काय आहे, ही कुठले नेमके कोण लोक आहेत, हे याच्याविषयी वादप्रतिवाद सुरूच आहेत. परंतु एक निष्कर्ष यातनं स्पष्टपणे कळतो की ते निश्चितच आर्यन नव्हते, कारण हे आर्येतरांबद्दल ही संज्ञा वापरली गेलेली आहे. त्याच्यामुळे ती, म्हणूनच मी सुरुवातीला जे गट सांगितले त्या गटांमधल्या कुठल्याही गटाला ही लागू पडू शकते. मग तो द्रविडियन असो, तो ऑस्ट्रोएशियाटिक असो की तो सायनो टिबेटन असो. पण एक अतिशय नेमकी संज्ञा अजून एक ऋग्वेदामध्ये दिसते, ती म्हणजे नोजलेस, म्हणजे नाक नसणारी लोक. आता नाक नसणारी लोक म्हणण्यापेक्षा छोटं नाक असणारी किंवा बारीक नाक असणारी लोक असा याचा एक अर्थ निघू शकतो, एक अन्वय त्याचा हा असू शकतो. तर ही संज्ञा आपल्याला पुन्हा घेऊन जाते मंगोल वंशीय लोकांकडे आणि मग त्याच्यातून आपल्याला हे निश्चितच म्हणता येतं की कदाचित हे ऑस्ट्रो एशियाटिक किंवा सायनो टिबेटन या दोन्हीपैकी एका गटाबद्दल म्हटलं जातंय. इतिहासकार DN झा यांनी सुद्धा हे मांडलेलं आहे की अनेक वैदिक काळ जो आपल्याला दिसतो तो मुख्यतः आर्यन आणि अनार्यन या गटातील, या दोन गटांमधील संघर्षांचा काळ आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अनेकदा ह्या दोन्ही गटांमधील युद्धांचं चित्रण यामध्ये दिसून येतं. याच्यातील दुसरा संदर्भ असा की आर्य शर्मा हे जे दुसरे इतिहासकार आहेत, त्यांनी हे सुद्धा सांगितले की आर्यन वैदिक साहित्यामध्ये अनेकदा मुंडा शब्द सुद्धा आढळून येतात. त्यामुळे आपल्याला हे कळत राहतं की हे दोन्हीही गट एकाच वेळी अस्तित्वात होते वैदिक काळामध्ये सुद्धा.
ह्या पण मूळ मुद्दा हा की यांचा उल्लेख या अर्थाने अवमानकारक अर्थाने इथे येतो आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की या संज्ञा ज्या आहेत, नग्न झालं, रानटी जे झालं, ते कुठून येतात आणि त्याच्या मुळाशी जी संकल्पना आहे संस्कृतीहीनता, ती संस्कृतीहीनता ही कुठून येते, ही संस्कृतीच नाहीये असं यांना म्हटलं जातं. ते नेमकं येतं कुठून? याच्यामध्ये अजून एक मुद्दा स्पष्ट करणं गरजेचं आहे की मी हे जे राईटलेस नोजलेस हे सांगितलं ते ऋग्वेदाचं जे रॅल्फ ग्रिफिथ या ब्रिटिश इंडोलॉजिस्ट, भारतीय परंपरांचा अभ्यास करणारा जो ब्रिटिश अभ्यासक होता त्याने केलेला आहे. आता इथं पुन्हा असा संदर्भ बरेच लोक प्रतिवाद मांडतात की तो ब्रिटिश आहे, मग त्यामुळे त्याने भारतातल्या लोकांमध्ये फोड काढण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. तर रॅल्फ ग्रिफिथ हा याचं भारतीय संस्कृतीवर अतिशय प्रेम होतं असं आपल्याला थोडंसं जरी त्याच्याविषयी संशोधन केलं तर आपल्या लक्षात येतं. तो बनारस हिंदू विद्यापीठाचा प्राचार्य सुद्धा होता. त्यामुळं इथे फोड पाडण्याचा वगैरे मुद्दा आहे असं दिसून तरी येत नाही. ब्रिटिशांनी व्यापकपणे फोड पाडली का, तर निश्चितच पाडली आणि ती आदिवासी समूहांमध्ये सुद्धा पाडली, त्याच्यावर आपण येऊच. पण इथे तो मुद्दा नाहीये. इथे हे आपल्याला भाषांतर, जे मी इथं संदर्भ दिला त्या भाषांतराविषयी हे थोडंसं स्पष्टीकरण. हाच मुद्दा आपल्याला इतर नावांमध्ये पण दिसून येतो. अनेक आदिवासी जमातींना जी नावं दिलेली आहेत ती त्यांनी स्वतः दिलेली असल्यापेक्षा ती इतरांनी दिलेली आहेत. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे पुन्हा नागा. नागा याचा अर्थ आसामी आणि संस्कृत या भाषांमध्ये, संस्कृतमध्ये नग्न येतं आणि त्याच्यामध्ये आसामीमध्ये नागा येतं. तर हे नग्न या अर्थाने येतं. पुन्हा एकदा ही संज्ञा ही वर्णनात्मक नाही, ती संज्ञा ही अवमानकारक आहे. कारण हे लोक, यातनं पुन्हा हेच ठसवण्याचा मुद्दा आहे की हे लोक हे नग्न आहेत आणि त्यामुळे ते संस्कृतीपूर्व एका जगामध्ये आहेत, की संस्कृती ज्यावेळी नव्हतीच त्या अवस्थेत मानव कसा होता याचा संदर्भ म्हणून ते येतं. आणि मग याच अर्थाने येतं की हा अरुणाचल मधील एक वेगळी जमात आहे जी स्वतःला आता आदी म्हणवते. पण अबोर ही जमातीचा हा जो अबोर शब्द येतो तो सुद्धा आसामी शब्दातून येतो. की अबोर म्हणजे, बोर म्हणजे ज्यांच्यावर नियंत्रण मिळवता आलं, अबोर म्हणजे ज्यांच्यावर नियंत्रण मिळवता नाही आलं. आणि त्याच अनुषंगाने रानटी असंही याला म्हटलं जातं. एन्सायक्लोपीडिया ऑफ वर्ल्ड कल्चर्स हे जे एक पुस्तक आहे त्यातून हा संदर्भ येतो की अबोरचा मूळ अर्थ काय येतो. या नावांमध्येही पुन्हा अनेक वादप्रतिवाद आहे. नागाला संस्कृतच्या अर्थाने नाग म्हणजे डोंगर आणि डोंगरांच्या प्रदेशात राहणारे म्हणजे नागा असाही एक सकारात्मक अर्थ येतो. पण त्याचा वापर हा नग्न या अर्थाने जास्त केला जातो. ते कदाचित खरं हे असू शकतं की त्या डोंगरी भागातल्या प्रदेशांबद्दल हे प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल हे बोललं जात आहे. परंतु त्याचा वापर हा मुख्यतः अवमानकारक दृष्टीने होतो. आणि त्यामुळेच अनेक आदिवासींना खरं तर अबोर बद्दलही तसंच आहे की अबोरही मूळ आदी ही जी अरुणाचल मधील जमात आहे ती स्वतःलाही अबोर म्हणून घ्यायची. पण त्याचा मूळ संदर्भ हा त्यांचा पहिला मानव, आदी संस्कृतीमध्ये जी मिथकं आहेत त्याच्यात पहिला मानव हा अबोतानी नावाचा व्यक्ती होता. असं तिथले मिथकं सांगतात. आणि त्यातून अबोतानी पासून जन्मलेले म्हणून अबोर असा संदर्भ येतो. पण हे नंतर त्याचा अवमानकारक वापर व्हायला लागल्याने या जमातीने स्वतःला आदी म्हणून घ्यायला सुरुवात केली. हे असे संदर्भ आपल्याला अनेक दृष्ट्या दिसतात. आता ही अवमानकारकता हिचे परिवर्तन होते एका वेगळ्या भूमिकेमध्ये, जी भूमिका आहे, हे जर असंस्कृत आहे, यांच्यात जर संस्कृतीहीनता आहे, संस्कृती नाही आहे या समाजांमध्ये, तर मग त्यांना संस्कृती दिली पाहिजे, सिव्हिलाइज केलं पाहिजे, त्यांचं संस्कृतीकरण केलं पाहिजे. आणि याच भूमिकेतनं ब्रिटिशांनी इथं कामकाज केले. ब्रिटिशांच्या अनेक संदर्भांमध्ये सुद्धा म्हणजे 1912ला त्यांनी अरुणाचल बद्दल हे एक वैशिष्ट्य आहे जे नागालँड बद्दलही आहे की अनेक वर्ष ब्रिटिशांना इथे ताबा मिळवता आला नाही. नागालँडमध्ये 1880च्या दशकात त्यांना ताबा मिळवता आला. अरुणाचलमध्ये 1912-13 मध्ये त्यांनी ताबा मिळवायला सुरुवात केली. तर 1912-13 मध्ये जेव्हा एका ब्रिटिश अधिकाऱ्याची तिथे हत्या झाली अरुणाचलमध्ये, आणि अशा हत्या आधीही झालेल्या होत्या. पण ह्या अधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर ब्रिटिशांच्या सैन्याने तिथे आक्रमण करण्याची जी योजना केली त्या योजनेचा एक दस्तावेज आहे, अबोर एक्सपिडिशन ज्याला म्हटलं जातं. त्या दस्तावेजात जी उल्लेख येतात ह्या लोकांविषयी, आदी लोकांविषयी, त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा पुन्हा सॅवेज म्हटलं गेलंय, पुन्हा पुन्हा त्यांना
रानटी म्हटलं गेलंय, असंस्कृत म्हटलं गेलंय. त्यामुळे हे संदर्भ आपल्याला पुन्हा पुन्हा हे सांगतात की यांना सुसंस्कृत करण्याची गरज होती. हे हे एक मुख्य संदर्भ ब्रिटिश बाळगून होते आणि त्यातूनच मग ख्रिस्तीकरण सुरू झालं. आता ख्रिस्तीकरणाच्या मुद्द्यावर मी एक 5 मिनिटांनी येतो, पण ख्रिस्तीकरणामागची मूळ भूमिका ही आहे की ह्या संस्कृतींना मुळातच संस्कृतीहीन समजलं गेलं, या लोकांना संस्कृतीहीन समजलं गेलं. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर त्यांना सुसंस्कृत करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती तिथून सुरू झाली. तर हे यातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला हे थोडंसं तुलनात्मक दृष्ट्या सुद्धा बघितलं पाहिजे की ब्रिटिशांनी सर्वच जिथं जिथं त्यांनी वसाहती बसवल्या तिथल्या सर्वच लोकांना त्यांनी असंस्कृत ठरवलं, त्यांना संस्कृतीहीन ठरवलं. हे उभ्या भारताविषयी पण त्यांनी हीच भूमिका घेतली. तर हे मग आदिवासींविषयी आणि विशेषतः ईशान्य भारतातील आदिवासींविषयी फरक कुठे येतो, तर इथे ख्रिस्तीकरण मी जसं म्हटलं ते जास्त झालं आणि त्याचं कारणच हे होतं की तिथं ते होण्याची शक्यता त्यांना दिसायला लागली, कारण बाकीच्या भारताविषयी बघितलं तर लगेचच त्याविरुद्ध अनेक चळवळी आपल्याला दिसून येतात. आर्य समाज चळवळ असेल, अशा अनेक चळवळी आपल्याला दिसून येतात ज्याच्यामध्ये इथली मूळ संस्कृती काय होती हे सांगण्याचा प्रयत्न लगेचच झाला आणि त्यामुळे तिथली विधानं खोडून काढण्यात आली. आणि याच्यात मुख्य भाग जो होता तो लिखित साहित्याचा होता, कारण हे लिखित साहित्यात मांडता आलं म्हणूनच ह्या संस्कृती ज्या बाकीच्या भारतातील आहेत त्यांना हे जे आक्रमण होतं सांस्कृतिक दृष्ट्या की तुम्ही संस्कृतीहीन आहात त्याचं उत्तर देता आलं, जे आदिवासींना मौखिक साहित्यामुळे कदाचित देता आलं नाही. तर हे एक मुख्य फरक आपल्याला बाकी मुख्य प्रवाहातील भारत आणि ह्या बाकीच्या आदिवासी समाजांमध्ये दिसून येतो की तिथं त्यांना प्रत्युत्तर द्यायला ही मूळ जागा मिळालीच नाही. शिवाय ते खूप जास्त वेगळ्या प्रदेशांमध्ये इतर लोकांशी संबंध न येणाऱ्या अवस्थेमध्ये राहत होते. अरुणाचल, नागालँडचे भाग आपण बघितले तर तिथंही तेच घडत होतं. सो हे यांचा संपर्क बाकी याच्याशी येत नव्हता. अर्थातच मी जसं म्हटलं की मौखिक परंपरा ही लिखित परंपरेपेक्षा काही कमी आहे असा समज याच्यात करून घेण्याची गरज नाही. इथं त्या परिस्थितीनुसार ती गोष्ट फायद्याची ठरली आणि एका अर्थाने एक कमी फायद्याची ठरली. तर हा संदर्भ इथं समजून घेणं गरजेचं आहे. मग ख्रिस्तीकरणाची प्रक्रिया सुरू होते ईशान्य भारतात, ती साधारण 1826 ला. 1822 ला ब्रिटिशांनी मेघालयावर ताबा मिळवला. 1826 ला आसाम पडला. आसाम हा एक मोठा भाग होता ईशान्य भारतात, आहेच म्हणजे ईशान्य भारतातला, पण तिथं त्यावेळेला मोठी राजेशाही होत्या आणि या राजेशाही पडल्या आणि त्याचबरोबर मणिपूर वगैरे भागही काबीज झाले. मणिपूर बद्दल एक वैशिष्ट्य इथे सांगायला हवं की बाकी भाग जरी इतर धर्मांना काबीज झाले नव्हते तरी मणिपूरमध्ये जवळजवळ 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून हिंदूकरण होऊ लागलं होतं, कारण तिथं वैष्णव चळवळ त्यावेळीच सुरू झाली होती आणि तिथल्या राजांनी, बंगालमधून जे वैष्णव आले त्यांनी तिथल्या राजांवर प्रभुत्व मिळवलं आणि तिथे राजांनी सुद्धा हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे वैष्णव परंपरा तिथे सुरू झाली. सो तो एक फरक मणिपूरच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो. बाकी राज्यांमध्ये तिथं इतका दिसत नाही. आसाम आणि मणिपूरमध्ये मात्र हिंदूकरण हे खूप आधीपासून सुरू होतं. पण पहिला मुद्दा आपल्याला ख्रिस्तीकरणाचा बघायला हवा. ख्रिस्तीकरणाच्या मुद्द्यामध्ये 1826 ला मी जसं म्हटलं आसाम काबीज झाल्यानंतर 1827 ला पहिली शाळा आसाममध्ये आणि तिथल्या मेघालयाशी जोडलेल्या भागामध्ये उभारण्यात आली. ही शाळा उभारण्याची प्रक्रिया फारच आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगून जाते. मुळात ब्रिटिशांबद्दल आपल्याला हे समजून घ्यायला हवं की त्यांनी ते कधीच धर्मांतराच्या दृष्टीने भारताकडे बघत नव्हते किंवा त्यांच्या कुठल्याही वसाहतीकडे बघत नव्हते. एक त्यांचे धोरण, त्यांचे अधिकृत धोरण तरी हेच नेहमी होते की ज्या वसाहती आहेत त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांना ढवळाढवळ करायची नव्हती, धर्मामध्येही करायची नव्हती. हे त्यांच्या
अनेक जे लिखित स्वरूपातले जे पुरावे उपलब्ध आहेत त्यातून आपल्याला दिसून येतं. परंतु त्या हळूहळू हे धर्मांतर होऊ लागलं. आणि ते का होऊ लागलं? कारण ह्या 1827च्या शाळेबद्दलच बघायचं झालं तर एक जे ब्रिटिश अधिकारी होते आसामचे, जेव्हा ते कमिशनर होते, त्यांनी त्यांनी पहिल्यांदा एका मिशनरींना हे सांगितलं की इथे तुम्ही तुमचं काम सुरू करा. परंतु ब्रिटिश सरकारने अधिकृतदृष्ट्या ही परवानगी नाकारली, कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही यांना पगारही देऊ शकणार नाही आणि हे आमच्या मुळात धोरणाच्या विरोधातच आहे. आणि हे इथे समजून घेऊया की ब्रिटिशांनी हे उदारवादी भूमिकेतनं किंवा पुरोगामी भूमिकेतनं केलेलं नाही. त्यांना फक्त त्यांचे जे आर्थिक व्यावसायिक व्यापाराच्या दृष्टीने जे त्यांचं हित होतं ते जोपासायचं होतं, की त्यांना त्याच्यात काही अडचण निर्माण करून घ्यायची नव्हती. म्हणून त्यांनी ही नॉन इंटरफिरन्स, ढवळाढवळ न करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. परंतु ह्या ब्रिटिश कमिशनरने मग त्याच्यावर एक पर्याय काढला की आपण शाळा सुरू करूया आणि या शाळेचं मुख्याध्यापक एका मिशनरीला करूया. आणि W.B. हर्ली नावाचे एक मिशनरी त्यांनी मुख्याध्यापक म्हणून या शाळेमध्ये आणले. आणि इथून आपल्याला सुरू होताना प्रक्रिया दिसते की ख्रिस्तीकरण इथून सुरू होतं. हे ख्रिस्तीकरण होताना अर्थातच अनेक अडचणी आल्या. आदिवासींनी असं नाही की त्याच्यावर, आदिवासी हे मुळातच हाही एक चुकीचा दृष्टिकोन आहे की ते सततच विक्टिम आहेत, त्यांच्यावर अत्याचार झाले, ते सततच काहीतरी सहन करत राहिले. हे अत्याचार झालेच, पण ते सहन करत राहिले हे मात्र अतिशय चुकीची संकल्पना आहे. आदिवासींनी लढा दिला नाही असं नाहीये. इतिहासात आपल्याला याची मुबलक उदाहरणं सापडतात, जसं आपल्यापैकी अनेकांना माहितीच असेल. आणि त्यामुळे या शाळाही बऱ्यापैकी बंद पडल्या. पण हळूहळू करत हे शिक्षणाच्या मार्फत ख्रिस्तीकरण सुरूच राहिलं. 1872 मध्ये आओ, जी एक नागालँडच्या उत्तर भागातली जमात आहे, तिथे ख्रिस्ती मिशनरी शिरले. त्याच्यातून शाळा आणि हे सगळं सुरू झालं आणि त्याच्यातून ख्रिस्तीकरण सुरू झालं. हे सगळे संदर्भ आपल्याला अनेक शोध निबंधांमध्ये, अनेक इतिहासांमध्ये दिसून येतात. आणि शिक्षण हे त्याचं एक मुख्य वाहक झालं ख्रिस्तीकरणाचं, हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच आपल्याला आता याचं शिक्षणातूनच त्यांनी केल्याचं नेमकं उदाहरण आपल्याला कदाचित लगेचच दिसणार नाही, पण आपल्याला एक साधा निष्कर्ष दिसतो की वाढत जाणारी ख्रिस्ती लोकांची संख्या हे काय बाहेरनं आलेले ख्रिस्ती नव्हते, तर स्थानिक लोकांचंच ख्रिस्तीकरण होत होतं. आणि आज नागालँड ही जगातली सर्वात मोठी टक्केवारीच्या दृष्टीने, संख्येच्या दृष्टीने नाही, जगातली सर्वात मोठी टक्केवारीच्या दृष्टीने बाप्टिस्ट जे एक पंथ आहे ख्रिस्ती धर्मातला, त्याच्यातली मोठी हे दिसते. ते सर्वात मोठी ते राज्य आहे त्या दृष्टीने, टक्केवारीच्या दृष्टीने. सो हे मोठं परिवर्तन आपल्याला दिसतं आणि ते कुठल्या माध्यमातून झालं हे सुद्धा दिसतं. आणि सरकारी अधिकाऱ्यांचा याला पाठिंबा होता, हेही या उदाहरणात आपल्याला दिसून येतं. जे अनेक नंतर दौरे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ह्या प्रदेशांमध्ये केले, ईशान्य भारतात केले, अरुणाचलमध्ये असू दे, नागालँडमध्ये असू दे, इतर भागांमध्ये असू दे, ह्यांनी अनेकदा सोबत ख्रिस्ती मिशनऱ्यांना नेलं, याची ही उदाहरणं आपल्याला दिसून येतात. मी जसं म्हटलं की 1912ला अरुणाचलमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा, जो शासकीय अधिकारी होता, त्याचा खून झाला आणि त्यामुळं नंतर ब्रिटिशांनी आक्रमण केलं. त्यावेळेलाही त्यांच्या बरोबर त्याच्या आधीच्या दौऱ्यामध्ये किंबहुना त्यांनी सोबत एका ख्रिस्ती मिशनरीला नेलं होतं. सो हे सरकारने जरीही त्याला अधिकृत दृष्ट्या नाकारलं असलं, तरी काही अधिकाऱ्यांच्या मदतीने हे ख्रिस्तीकरण घडत होतं, हे आपल्याला दिसून येतं. दुसरं एक महत्वाचं वाहक जो ख्रिस्तीकरणाचा होता, ते होत्या वैद्यकीय सुविधा. याच्या बाबतीत आपल्याला अनेक पुन्हा संशोधन दिसून येईल की वैद्यकीय सुविधांचा वापर ख्रिस्तीकरणासाठी कसा केला गेला. कारण मुख्यतः हे जे मिशनरी आले, त्यांना बऱ्याचदा वैद्यकीय सुविधांचं एक ट्रेनिंगच आधी येण्यापूर्वी देण्यात आलं. याचं एक उदाहरण म्हणजे माफ करा, अरुणाचल प्रदेशमध्ये एक फ्रेंच मिशनरी आले होते आणि ही खूप प्रसिद्ध घटना आहे. अरुणाचलच्या लेखिका ममांग दाई यांनी याविषयी एक कादंबरीच लिहिलेली आहे. ते मिशनरी जेव्हा इथं आले, फादर क्रिक नावाचे, फ्रान्समधून, लक्षात घ्या ब्रिटन इंग्लंडचे ते नव्हते, त्यांना येण्यापूर्वीच याचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यांना हे लक्षात आलं की हे वैद्यकीय सुविधा हे ख्रिस्तीकरणाचं एक महत्वाचं माध्यम ठरू शकतं.
सो हे वैद्यकीय सुविधा जसं 1912-13ला पुन्हा अरुणाचलमध्येच अल्सर्सची मोठी साथ आली होती आणि त्याच्यात मिशनऱ्यांनी खूप मोठं काम केलं. पण याच्यामध्ये पुन्हा मी जसं म्हटलं की संख्येवरूनच आपल्या लक्षात येतं की कोण किती ख्रिस्ती होत गेले, ख्रिश्चन धर्म स्वीकारत गेले. याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की याच अंगाने ख्रिस्तीकरण घडत होतं सतत. तर हे अतिशय महत्वाचा इथं मुद्दा आपल्याला दिसून येतो. याच्यात हे आतापर्यंतचं जे जे मी बोललोय त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे सरळसोट धर्मांतरण होतं की ज्याच्यामध्ये एक वेगळ्या संस्कृतीतले लोक आहेत आणि त्यांना ख्रिस्ती करण्याचे उपक्रम आपल्याला दिसून येतात, जे प्रत्येकच धर्मामध्ये पुन्हा आपल्याला दिसून येतात. पण एक महत्वाचा मुद्दा इथं हा की ह्या अनुषंगाने हळूहळू त्या संस्कृतींचं विलिनीकरण एका अर्थाने या संस्कृतीमध्ये दुसऱ्या संस्कृतीमध्ये करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले. ह्या विलीकरणाचा अर्थ काय की जे मुळातले आदिवासी धर्म आहेत, मुळातल्या आदिवासी संस्कृती आहेत, ह्याच मुळात ओरिजिनल मोनोथिइझम होत्या. म्हणजे मूळ स्वरूपातला एकेश्वरवाद. आपल्याला जसं माहिती की ख्रिश्चन धर्म किंवा सगळेच अब्राहमिक धर्म हे एकेश्वरवादात विश्वास ठेवतात, एकच ईश्वर आहे असा विश्वास ठेवतात. त्यामुळं हा एकेश्वरवाद हा ह्या संस्कृतींमध्ये होता, पण तो आदिवासी संस्कृतीमध्ये सुद्धा होता आणि म्हणूनच ते एका अर्थाने मूळचेच ख्रिश्चन आहेत असा प्रतिवाद यातून सुरू झाला. तर जे सरळसोट आधीचं धर्मांतरण होतं की एका वेगळ्या संस्कृतीतल्या माणसाला आपल्या धर्मातल्या गोष्टी सांगणे आणि मग त्या व्यक्तीला आपल्या धर्मात सामावून घेणे, ही एक सरळसोट प्रक्रिया झाली. पण इथं ही प्रक्रिया गुंतागुंतीची होते की जिथं हे सांगितलं जातं की मुळातलेच ख्रिश्चन हे लोक होते आणि मग ते फक्त ते एक पुन्हा त्याच्यातही अवमानकारकता आपल्या लक्षात येईल की हे कसे लोक हे हा धर्म किंवा हा ओरिजिनल मोनोथिइझम, हा मूळ स्वरूपातला एक ईश्वरवाद हा कसा अविकसित होता आणि मग तो विकसित स्वरूपात ख्रिश्चन मिशनरीने तो आणला. हे आपल्याला हा मूळ वाद जो येतो इथून अतिशय गुंतागुंतीचे मुद्दे सुरू होतात. कारण आता फक्त मुद्दा एवढाच नाही राहिला की धर्मांतरण करणे, पण मुद्दा हा झाला की मुळातच हे सगळे याच संस्कृतीतले होते आणि ती संस्कृतीत जी आधी काही असेल किंवा मूळ मुद्दा तर हाच आहे की ती नव्हतीच. त्यामुळे ते फक्त त्यांना आता हे सांगणे की आम्ही मुळातच तुम्ही ख्रिश्चन आहात आणि आता तुम्ही एका विकसित स्वरूपाच्या ख्रिश्चॅनिटीमध्ये, ख्रिस्ती धर्मामध्ये तुम्हाला सामावून घेतलं जात आहे. हा जो नरेटिव्ह आहे, हे जे सांगणं आहे, हे काहीसं वेगळं आहे सरसकट सरळसोट धर्मांतरापेक्षा. सो हा मुद्दा इथे अधोरेखित करणं अतिशय महत्वाचं आहे. यानंतर आपल्याला समजून घ्यावं लागतं की हे जे ख्रिस्तीकरण होत गेलं हे फक्त धार्मिक परिवर्तन होतं का, तर तसं नाहीये. या अनुषंगाने सांस्कृतिक परिवर्तन सुद्धा होत गेलं. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा संस्कृतीचा एक भाग हा मिटवला जातो किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवलं जातो, तो बदलला जातो, तेव्हा इतर भागांवरही त्याचा, संस्कृतीतल्या इतर घटकांवरही त्याचा परिणाम व्हायला लागतो. याचं काही उदाहरणं म्हणजे तेमसुला आओ या ज्या नागालँडच्या लेखिका आहेत त्यांनी मांडलंय की आदिवासी संस्कृतींमध्ये आणि ईशान्य भारतातल्या विशेषतः संस्कृतींमध्ये मोरुंग नावाची एक संकल्पना असते. मोरुंग म्हणजे हॉस्टेल्स असतात, एक प्रकारचे डॉर्मिटरीज ज्याला म्हटलं जातं, एक ज्याच्यामध्ये तरुण वयात 12-13 वर्षांच्या वयामध्ये मुलांना तिथं ठेवलं जातं. दर रात्री त्यांनी तिथं राहणं अपेक्षित असतं आणि तिथं त्यांना काही जीवन कौशल्ये शिकवली जातात. तिथं ते समाजातल्याच इतर मोठ्या लोकांशी, तरुणांशी, जे 20च्या पलीकडले, 18च्या पलीकडले तरुण असतील त्यांच्याशी ते बोलतात आणि मग समाजाविषयी, आपल्या समाजातील आपल्या जबाबदाऱ्यांविषयी, आपल्या इतिहासाविषयी, आपल्या मिथकांविषयी, सगळ्या तिथं त्यांना शिक्षण मिळते. तर ही मोरू ही अतिशय महत्वाची संकल्पना विशेषतः ईशान्य भारतातील आज सर्वच जवळजवळ आदिवासी समाजांमध्ये आपल्याला दिसून येते. ती वेगवेगळ्या नावांनी येते. आओ मिशनऱ्यांनी बात ठरवली, कारण याचं मूळ पुन्हा इथं येतं की जे मूळ धर्मातले, ज्या ज्या आदिवासी धर्मातले जे जे काही मूळ देव आहेत तेच मुळात सैतान आहेत.
हे आपल्याला माहितीच आहे की ख्रिस्ती धर्मामध्ये सैतान हा एक मोठा हे आहे, सैतान एक मोठं घटक आहे त्या एकूणच मिथक प्रणालीचं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींना सैतान ठरवलं जातं. जे जे देव या गोष्टीला एक ईश्वराला विरोध करतं ते सगळं सैतानी ठरवलं जातं. आणि त्यामुळं सैतान हा हे सगळे देव सुद्धा सैतान ठरवले गेले याचा. आणि त्यामुळे मोरुंग मोरुंग ही सुद्धा एक सैतानी संकल्पना आहे असं ठरवलं गेलं. आणि त्यामुळे ती बाट गेली आणि ती बाद व्हायला लागली. अरुणाचल, नागालँड या प्रदेशामध्ये एक मोठा सांस्कृतिक जो घटक होता की तरुणांना शिक्षण देण्याचा, तोच बाद व्हायला लागला हळूहळू. त्यानंतर अर्थातच तो पुन्हा विरोधाविना बाद झाला असं अजिबात नाही. त्यानंतर एक छोटासा मुद्दा त्याच्यात हा सुद्धा येतो की अनेक आदिवासी समुदायांमध्ये राईस बियर प्यायली जाते, जे एक तांदळापासून बनवलेलं मद्य आहे ते पिलं जातं. अर्थातच इथं मुद्दा हा नव्हे की मद्य पिण्याला समर्थन असावं, परंतु ही सुद्धा एक आपण पुढे बघूच की ही सुद्धा एक सांस्कृतिक संकल्पना आहे, तांदळापासून बनवलेलं मद्य सुद्धा. तर ही सांस्कृतिक संकल्पना ही सुद्धा सैतानी आहे असं सांगितलं गेलं. याचा परिणाम संस्कृतीवर व्हायला लागला आणि लोकांच्या वागण्यावर सुद्धा व्हायला लागला. तालोम रुक्बो यांनी हे जे अरुणाचलमध्ये 1970 मध्ये दोन्ही पोलो मुव्हमेंट ही एक चळवळ उभारली गेली. त्या चळवळीवर मी थोड्या वेळाने येतो. पण त्याचे जे नेते होते त्यांनी, तालोम रुक्बो यांनी सांगितलं की अनेक तरुण हे मुळातच ज्या आदिवासी परंपरा होत्या, ज्या स्थानिक परंपरा होत्या त्यांचा दुस्वास करायला लागले. हाच पॅटर्न आपल्याला आओंमध्ये दिसतो, जे आओ जे नागालँडचे आहेत, किंबहुना संथाल तरुणांमध्ये सुद्धा त्या काळात दिसून येतो. आणि त्यामुळं हे संस्कृतीपासूनच विभक्त होण्याची प्रक्रिया इथून सुरू व्हायला लागली. त्यामुळे फक्त धर्मांतर ही फक्त एक धार्मिक बाब न राहता ती सांस्कृतिक बाब होत जाते, हे इथं समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ह्या सगळ्या मुळे ते आणि म्हणूनच हे सांस्कृतिक परिघीकरण हळूहळू होत जातं. आणि मी जसं म्हटलं याचं मुळात इथं संस्कृतीच नाही, ह्या समजापासून होतं. आणि त्यामुळे आणि मूळ मुद्दा बाजूला राहतो की संस्कृती वेगळी आहे. याच्यात एक छोटासा मुद्दा हे हे सुद्धा सांगायला हवा की सुरुवातीच्या काळात, पुन्हा रुक्बो यांनीच हे नोंदवलेलं आहे की सुरुवातीच्या काळात जे ख्रिस्ती झाले 1950 आणि या काळात सुद्धा, त्या काळात असंही दिसून येतं की जे ख्रिस्ती झाले त्यांनी इतरांचं, म्हणजे इतर आदिवासींचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न नाही केला. आणि किंबहुना ते ज्या आदिवासी परंपरा होत्या, ज्या रूढी होत्या, जे सण होते, त्याच्यामध्येही ते सहभागी होत आणि ख्रिस्ती धर्माचं सुद्धा पालन करत. त्यामुळे ह्या दोन्ही संस्कृती एकाच व्यक्तीमध्ये आणि एकाच समाजामध्ये दोन्ही संस्कृती एकत्र राहू शकतात का, तर राहू शकतात. याचाही नमुना आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो. परंतु धर्म तिथं थांबत नाही बऱ्याचदा आणि त्यामुळे ते सांस्कृतिक आक्रमण हे होतच राहतं. पण ही शक्यता आपण नाकारू नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मी ख्रिस्ती ही संज्ञा वापरतोय, मी सर्व ख्रिश्चनच असे होते असं अजिबातच नाही म्हणत आहे. अनेक ख्रिस्ती लोकांनी, ब्रिटिशांनी सुद्धा या भागांचा विकास करण्याचा, त्यांची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा केलाय. आणि त्याचे आपल्याला सविस्तर त्याचे लेख, त्याविषयी लिहिलेली पुस्तकं दिसून येतात. त्यामुळं असं अजिबातच नाहीये की हे सरसकट सगळ्या लोकांचा हेच धोरण होतं. यामध्ये आणखी एक मुद्दा महत्वाचा समजून घ्यायला हवा की आजच्या घडीला ख्रिस्ती धर्माचा स्वीकार अनेक आदिवासींमध्ये दिसून येतो, विशेषतः ईशान्य भारतातल्या. ख्रिस्ती धर्म हा आता स्वीकारला गेलेला आहे. त्याचं एक प्रमुख कारण एका निबंधामध्ये, शोध निबंधामध्ये एका अभ्यासिकेने मांडलेलं आहे. ते म्हणजे की एकूण बाकीचा जो भारतातील मुख्य प्रवाह आहे, सांस्कृतिक मुख्य प्रवाह, ज्याच्यामध्ये हिंदू येतात, मुस्लिम येतात, ख्रिश्चन सुद्धा येतात, तर त्यांच्या दृष्टीने पण मुख्यतः हिंदू, आर्यन, द्रविडियन हे जे येतात त्यांना विरोध म्हणून सुद्धा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार अनेकदा केला जातो. विरोध म्हणून म्हणजे विरोधाला विरोध म्हणून नव्हे, पण आम्ही वेगळे आहोत हे अधोरेखित करण्याची कुठेतरी भूमिका या ख्रिस्ती धर्माच्या स्वीकारात दिसून येते. किंबहुना नागालँडमध्ये ज्या फुटीरतावादी चळवळी आहेत, त्यांनी सुद्धा ख्रिस्ती धर्माचा वापर या दृष्टीने केलाय की कसं ख्रिस्ताने आणि देवानेच आम्हाला हे काम सोपवलं आहे, जे अतिशय अर्थातच चुकीचं आहे. त्यामुळे इथे फुटीरतावादाचं सुद्धा समर्थन करण्याचं उद्दिष्ट नाही की फुटीरतावाद सुद्धा यातनं व्हावा. किंबहुना संस्कृती वेगळी म्हणजे देश वेगळा, राष्ट्र वेगळं असं असावं, हीच भूमिका मुळात चुकीची आहे. ते समर्थन करण्याचं इथे अजिबातच उद्दिष्ट नाही.
मग राष्ट्र म्हणजे काय या संकल्पनेकडे आपण थोड्या वेळाने येऊया. पण ख्रिस्ती धर्म याचा जरी आजच्या काळात बऱ्यापैकी स्वीकार झालेला असला आणि त्याचबरोबर मी पुन्हा अधोरेखित करू इच्छितो की मूळ परंपरांचे सुद्धा पालन केले जाते आहे. असं नाही की त्या ख्रिस्ती धर्मातून पूर्णपणेच परंपरा विसरल्या गेल्या आहेत. विशेषतः 90च्या दशकानंतर या परंपरांचं खूप जास्त पुनर्प्रकटन झालंय, पुनर्निर्मिती, पुनर्रचना झाली आहे. जसं मी म्हटलं की अरुणाचलमध्ये 1970च्या दशकात दोनियो पोलो ही चळवळ सुरू झाली, जिच्यामध्ये दोनियो पोलो हा तिथला धर्म आहे. दोनियो म्हणजे सूर्य, पोलो म्हणजे चंद्र, हे मुख्य दैवत आदी संस्कृतीमध्ये, विशेषतः मी जसं म्हटलं अबोर ही जी जमातीबद्दल मी बोललो अरुणाचलच्या, त्या संस्कृतीमध्ये पाळलं जातं आणि त्यामुळे त्या मूळ धर्माकडे जाण्याचा प्रयत्न याच्यातनं झाला. अर्थात त्यात हिंसा सुद्धा झाली, ख्रिस्ती लोकांवर विशेषतः आक्रमण झाली, हे सुद्धा त्याचा एक पैलू आहे जो अर्थातच चुकीचा आहे, हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण ह्या चळवळी, अनेक चळवळी अशा त्याच्या विरोधात उभारल्या गेल्या आणि ज्याच्यातून ही जागृती पसरवली गेली की आपली मूळ ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृती सुद्धा जोपासल्या पाहिजेत, त्यांचं सुद्धा जतन केलं पाहिजे. संस्कृती आणि त्यातूनही ख्रिस्ती धर्माचा सुद्धा काही प्रमाणात स्वीकार झालेला आहे. या उलट हिंदू आणि इतर मुस्लिम या धर्मांचा मात्र स्वीकार होताना आपल्याला दिसत नाही. आणि त्या अनुषंगाने आपण येतो सांस्कृतिक परिघीकरणामधल्याच दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे, जो आहे हिंदूकरण. हिंदूकरण ह्या संज्ञेकडे येण्यासाठी आपल्याला हिंदू राष्ट्रवाद थोडासा समजून घ्यायला पाहिजे की अनेक ज्या हिंदुत्ववादी, हिंदू राष्ट्रवादी ज्या संघटना आहेत त्यांची ही भूमिका आहे. नागालँडचे अभ्यासक आर्को लोंगकुमार यांनी हे खूप सविस्तरपणे मांडलेलं आहे की ह्या अनेक ज्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी ते बोलले त्यांच्यातनं त्यांची भूमिका ही आहे की आम्ही राष्ट्र बांधणीसाठी प्रयत्न करतोय, राष्ट्र ही संकल्पना समजवण्याचा प्रयत्न करतोय ईशान्य भारतातील लोकांना, जेणेकरून फुटीरतावाद वाढू नये आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. जी भूमिका रास्तच आहे, म्हणजे राष्ट्रीय जर तशीच बघितली तर ती भूमिका रास्तच आहे की राष्ट्रीय एकात्मता यातनं साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो राष्ट्रवाद होईल, तो भारतीय राष्ट्रवाद होईल जर आपण त्या अर्थाने बघितलं तर. पण तो राष्ट्रवाद तसा आहे का? अनेकांनी ही भूमिका, अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी, लोंगकुमार जसं सांगतात, त्यांनी ही भूमिका मांडली आहे की हिंदू ही संज्ञा फक्त धार्मिक अंगाने बघितली जाऊ नये, ती सांस्कृतिक अंगाने, राष्ट्रीय एक ओळख या अंगाने बघितली जावी. परंतु याची ज्या पुन्हा आपल्याला थोडंसं कशा पद्धतीने हा वाद मांडला जातो हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. तो भारतीय राष्ट्रवादच आहे का हे बघणं गरजेचं आहे. तर मुळात पुन्हा एकदा आपल्याला असं दिसून येतं की ह्या लोकांच्या ज्या काही पॅम्पलेट आहेत, जी काही पुस्तकं आहेत, त्यातनं हे मुख्यतः सांगितलं जातं. पुन्हा मी आर्को लोंगकुमार यांच्या शोधनिबंधाच्या संदर्भाने बोलतोय की त्या पुस्तकांमध्ये पुन्हा पुन्हा ही भूमिका मांडली जाते की मी जसं म्हटलं की हिंदू धर्मातील किंवा सनातन धर्मातील देवदेवते आणि आदी समाजामध्ये दोनी आणि पोलो हे मुख्य हे मानले जातात, देव मानले जातात आणि ज्याचा अर्थ सूर्य आणि चंद्र होतो. तर सूर्याची पूजा मग सनातन धर्मातही होते, हिंदू धर्मातही होते, असंही मानलं जातं. मग ते एकच आहे या अनुषंगाने त्याला जोडलं जातं. ही अतिशय चुकीची मांडणी आहे. ती यासाठी की आपण थोड्या वेळाने या मुद्द्याकडे परत येणारच आहोत, पण जो आदी समाजातील जी मिथकं आहेत ती आपल्याला हे सांगतात की आदी समाज हा मुळात याच्यात मुळात सेदी ही एक देवता होती, जी पृथ्वी होती खरं तर, आणि ती पृथ्वी सगळ्या जीवजीवांची उत्पत्ती केल्यानंतर तिचा आत्मा हा आत्माने एक प्रकारे निवृत्ती घेतली, पण तिचे डोळे आहेत दोनियो आणि पोलो, म्हणजे तिचे दोन डोळे सूर्य आणि चंद्र आहेत आणि त्या डोळ्यांच्या त्यांच्या मार्फत ती मानवांवर, आदी समाजातील मानवावर निश्चितच लक्ष ठेवून असते. सो ही जी मिथक, हे जे मिथक त्या सूर्य आणि चंद्राच्या दैवतीकरणाशी जोडलेलं आहे ते अतिशय वेगळं आहे, ज्याचा ह्या धर्माशी काहीही संबंध नाही, सनातन धर्माशी काहीही संबंध नाही.
त्यामुळं ही संकल्पना चुकीची आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला असं दिसून येतं की जरी असं ते हिंदू राष्ट्रवादी म्हणत असतील की ह्या संकल्पना ह्या संकल्पना ही देश किंवा संस्कृती या अर्थाने येत असली तरी आपल्याला दिसून येतं की त्याचा प्रयत्न हा धार्मिक अंगानेच झालेला दिसतोय. ते जोडण्याचा प्रयत्न, त्या संस्कृतींना जोडण्याचा प्रयत्न हा धार्मिक अंगानेच झालेला दिसून येतो. त्यामुळे धार्मिकच त्याच्यातला मुख्य निकष आहे. त्यामुळेच तो हिंदू राष्ट्रवाद ठरतो आणि तो भारतीय राष्ट्रवाद ठरत नाही. या दोन संकल्पनाची फोड करून बघणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तो हिंदू राष्ट्रवाद आहे. मी हिंदूही आहे आणि मी राष्ट्रवादी आहे, त्यामुळे मी हिंदू राष्ट्रवादी आहे असं आपल्याकडं जे जे विधान आपल्याला गेल्या काळात दिसून येतं, तर ते हिंदू राष्ट्रवादाच्या अर्थाने ते येतं. ते भारतीय राष्ट्रवादाच्या अर्थाने ते येत नाही. मुळात भारतीय राष्ट्रवाद काय, याकडे आपण पुन्हा थोड्या वेळाने येऊयात. पण याच्यात आपल्याला हे कळतं की त्याच प्रकारचा संदर्भ इथे येतोय की जे मूळ परंपरा आदिवासी समाजांमध्ये आहेत त्या सनातन धर्माच्याच परंपरा आहेत. मुळात लोणकुमार यांच्या याच्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी हे पण म्हटलंय की ह्या सर्व परंपरा या सनातन धर्माच्याच एका अर्थाने ट्रिब्युटरीज आहेत, त्याच्याच एक भाग आहेत. त्यामुळं हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की हे फक्त समानतेच्या तत्वावर घडत नाहीये, हे आमचाच भाग आहेत, आम्ही मुख्य आणि हे त्याचा भाग, हीच रचना याच्यात पुन्हा एकदा दिसून येते. त्यामुळे पुन्हा पुन्हा तुच्छता वाद याच्यात दिसून येतो आणि त्या अनुषंगाने परिघीकरण दिसून येतं. त्यामुळे आपण हे खूप स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे की जरी ती भूमिका मान्य केली तरीही त्याच्यामध्ये परिघीकरण हे आहेच आहे. त्याच्यामुळे तो मुद्दा जातच नाही, पुन्हा तेच राहतं, ती रचना तीच राहते. अजून एक त्याचंच उदाहरण बघायचं म्हटलं तर, आणि जे अतिशय महत्वाचं उदाहरण आहे की अजून एक संदर्भ हिंदू राष्ट्रवादी चळवळींमध्ये दिला जातो ईशान्य भारताच्या संदर्भात, की महाभारताच्या अंगाने बघितलं तर भीमाने हिडिंबा हिच्याशी, हिडिंबी सुद्धा जिला म्हटलं जातं, तिच्याशी लग्न केलं, जी एक आदिवासी मुलगी होती. दिमासा या जमातीतून ती येते. तर तिचं हे केलं गेलं. आपण हिडिंबा हा शब्द थोडासा आठवून जरी बघितला तरी आपण हा शब्द, हे नाव सहसा राक्षसीकरण या दृष्टीने वापरतो. एखाद्यात राक्षसी प्रवृत्ती आहे किंवा असं काही हिडिंब्यासारखं हसते वगैरे असं आपण बोलतो जेव्हा कोणीतरी क्रूर राक्षसी हे वागतं. आणि हे राक्षसीकरण सुद्धा, जसं पुन्हा मी म्हटलं की ख्रिस्ती धर्मात हे सांगितलं, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हे सांगितलं की तुमचे मूळचे देव हे खरं तर सैतान आहेत. हे राक्षसीकरण जे तिथं घडतं तेच इथं आहे. आणि याच्यात अजून एक याच्यातला आपल्याला एक मुख्य समस्या दिसून येते हिंदू राष्ट्रवादाच्या नरेटिव्ह मध्ये, जे आहे की कारण भीमाने हिडिंबाशी लग्न केलं, कारण कृष्णाने सुद्धा रुक्मिणीशी लग्न केलं. रुक्मिणी ही एक मिश्मी मुलगी होती. मिश्मी ही अरुणाचल प्रदेशातली एक जमात आहे. तर ह्या केलं त्यामुळं ते भरताच्याच वंशाचा आता भाग झालं. ही अतिशय पुरुष सत्ताक संकल्पना आहे की कारण तो पुरुष त्या वंशात नाही येतं, त्यामुळे ती स्त्री सुद्धा आता त्याच वंशातली झाली. आणि या संकल्पनेला किंबहुना आदिवासी संस्कृतीमध्ये छेद जातो. कारण आदिवासी संस्कृतीमध्ये आओंचंच उदाहरण आपण घेतलं तर आओ हे पुन्हा उत्तर नागालँड मधली एक जमात आहे. तर ती हे मानते की त्याच्यात 3 भाषिक समूह आहेत. आओ भाषेचेच 3 उपगट पडतात आणि त्यातल्या सहसा या 2 उपगटांमध्ये जर लग्न झाली, म्हणजे एक भाषिक समूहातून येणारा एक व्यक्ती, नवरा समजा, आणि त्याची पत्नी ही दुसऱ्या भाषिक समूहातून येत असेल, तरीही ते आपापल्या भाषांचंच पालन करत राहतात. त्यामुळं त्या भाषा आणि त्यांचा वंश यांची सरमिसळ लगेचच होत नाही. अर्थातच तिथे पुरुष सत्ताकता नाही असं म्हणणं नाही, पण ती ह्या पद्धतीची नाहीये की जिथे भरताच्याच वंशामध्ये ते येतात ही संकल्पना मांडणे. त्यामुळे ही मांडणी अतिशय पुरुषसत्ताक सुद्धा आहे, जी सांस्कृतिक आक्रमण करत जाते. त्यामुळे हे सांस्कृतिक आक्रमण कुठल्या पद्धतीने होतं तर ते धार्मिक अंगानेच होत आहे. आणि ते अजिबातच राष्ट्र या संकल्पनेतनं येत नाहीये. ते राष्ट्र जर आपण धार्मिक अंगाने बघतोय तर मग ते तसंच त्याच अंगाने बघावं लागणार. परंतु ते संस्कृती किंवा राष्ट्रीय ओळख या अर्थाने ते येत नाही. आणि आपल्याला दिसून येतं की ज्या पद्धती ख्रिस्ती मिशनऱ्यांनी वापरल्या त्याच पद्धती हिंदू राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सुद्धा थोड्याफार फरकाने त्याच वापरल्या. याच्यामध्ये पुन्हा एकदा वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधांचा सुद्धा समावेश येतो की ह्या भागांमध्ये अनेक ज्या या संस्था आहेत त्या वैद्यकीय आणि
वैद्यकीय सुविधा, शिक्षण सुविधा पुरवत आहेत. त्याबरोबरच त्या अनेक अ, अनेक छोट्या-छोट्या ज्या आदिवासी संस्था आहेत त्यांना सुद्धा आर्थिक पाठबळ देतात. त्यामुळं आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय ह्याच ज्या मेथड्स आहेत, उपकरणं आहेत हे सगळं वापरण्यासाठी, तेच वापरलं गेलं याच्यानुसार सुद्धा. आणि ते माफ करा, स्वातंत्र्यानंतर हे सगळं घडतंय. त्यामुळं गोष्टींना मोठं ह्या गोष्टींमधून मोठं सांस्कृतिक परिघीकरण आपल्याला दिसून येतं, की हे जे ख्रिस्तींनी केलं तेच हिंदू राष्ट्रवादींनी केलं. पुन्हा एकदा मी हा मुद्दा स्पष्ट करू इच्छितो, की हे पुन्हा एकदा सर्व हिंदू हे करतात असं आपण मानून चालण्याची गरज नाहीये. हेच अर्थातच काही एका गटाचा हा विचार आहे आणि ते सगळे ते मात्र ह्या उद्दिष्टाने काम करतात. तर हा एक मोठा सांस्कृतिक परिघीकरणाचा हा मोठा एक भाग आहे, की ज्याच्यामध्ये ही परिघीकरण ह्या अर्थाने घडतं. आणि पुन्हा मी जसं म्हटलं, की ते परिघीकरण हे फक्त धर्मांतर या अंगाने नाही घडत, ते मुळातच संस्कृती ही आमचीच होती आणि त्यामुळे त्या संस्कृतीचं विलिनीकरण करून घेणे आणि तिला खालच्या दर्जाला ठेवणे, हे दोन्ही प्रकार आपल्याला त्या विलीकरणामध्ये दिसून येतात. त्यामुळं ही एक अतिशय महत्वाचा भाग आहे परिघीकरणाचा, सांस्कृतिक परिघीकरणाचा. याचीच काही थोडीशी इतर उदाहरणं बघायची झाली तर रिमी टाडू ह्या ज्या अभ्यासिका आहेत त्यांनी एक उदाहरण सांगितलं जे अतिशय महत्वाचं आहे, की स्वातंत्र्यानंतर जे धार्मिक अंगाने येत नाही. स्वातंत्र्यानंतर जेव्हा इकडे अरुणाचलमध्ये जेव्हा शासकीय यंत्रणा पोहोचल्या, तिथं संस्था उभारल्या गेल्या, तेव्हा बेरियर एल्विन हे जे ब्रिटिश अभ्यासक होते आणि जे नेहरूंचे आदिवासी विषयांचे सल्लागार होते, त्यांनी असं मांडलं, की प्रत्येक याच्यामध्ये एक चुलीसारखं, फायर प्लेस ज्याला म्हणतात, की एक आग असणारी जी जागा असते घरामध्ये, तशा त्या संस्थांच्या इमारतींमध्ये सुद्धा असावं, कारण ती आदिवासी जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. ती फायर प्लेस, ती चूल किंवा ती एक आगडी ज्याला म्हटलं जाऊ शकतं, ती आगडी ही एक महत्वाचा भाग आहे. याच्यावर त्यांना उत्तर अधिकाऱ्यांद्वारे हे मिळालं, की हे अतिशय अस्वच्छ पद्धत आहे किंवा ही ह्या बिल्डिंगच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चुकीची ठरू शकते. तर हे अस्वच्छ म्हणणं, मुळात एका संस्कृतीतल्या एका घटकालाच अस्वच्छ म्हणणं, हे पुन्हा तिथूनच येतं, की एक तुच्छतावादी दृष्टिकोन या संस्कृतींविषयी बाळगला जातो आणि त्यामुळे त्यांना अस्वच्छ म्हणणं, त्यांना नग्न म्हणणं, रानटी म्हणणं, ह्याच प्रकारातले हे सगळ्या संज्ञा आहेत. त्यामुळे हे घडतच गेलं. किंबहुना एल्विन स्वतः जे सल्लागार होते मी जसं म्हटलं, ते सुद्धा सुरुवातीला नेहरूंच्या काळात सुद्धा आणि एल्विन यांनी सुद्धा मुळात धार्मिक परिवर्तनाला सुद्धा नकार दिला, परंतु हळूहळू हे परिवर्तन होतच गेले. एल्विन यांनी स्वतःच एका ठिकाणी म्हटलं, की त्यांना स्वतःलाच हे वाटलं होतं, की हिंदू आणि ह्या संस्कृतींमध्ये काही एक साम्यस्थळ आहे, त्यामुळे त्यांचा प्रसार होऊ द्यावा. परंतु त्यांना नंतर लक्षात आलं आणि हे अतिशय महत्वाचं वक्तव्य आहे, की हे आदिवासींना हे जे हिंदू धर्म परिवर्तनासाठी तिथे गेले होते, जे काम करण्यासाठी गेले होते, ते खालच्या याने बघतात, अवमानकारक दृष्टीने बघतात. त्यामुळं ही नोंद सुद्धा अतिशय महत्वाची आहे, की हे काय घडत होतं. त्यामुळे हे सांस्कृतिक परिघीकरण धर्माच्या अंगाने, सांस्कृतिक अंगाने आपल्याला ह्या दृष्टीने कळतं. आता एक पुढचा मुद्दा आपला अर्थातच भौतिक परिघीकरणाचा आहे. त्यापूर्वी थोडक्यात आपल्याला मुळात आदिवासी संस्कृती काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जर संस्कृतीहीनता असा आरोप होतोय किंवा तसा समज आहे, तर मुळात ह्या संस्कृती काय आहेत, त्या आहेत का, तिथं संस्कृती काय होत्या, हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये आदिवासी संस्कृती किंवा धर्मामध्ये एक महत्वाचा पहिला मुद्दा येतो ॲनिमिझम किंवा टोटेमिझम. ॲनिमिझम म्हणजे एक चेतनावाद किंवा सर्व चेतनावाद, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये निर्जीव असो की सजीव, याच्यामध्ये एक आत्मा आहे, ती जिवंत आहे. ॲनिमिझम ही गोष्ट ॲनिमेटेड इथून येते. ॲनिमेटेड म्हणजे जिवंत आणि ॲनिमिझम म्हणजे जे प्रत्येक गोष्टीला जिवंत मानतं, अशी विचारसरणी. तर हा जवळजवळ बऱ्याच आदिवासी समुदायांमध्ये असलेला मुख्य एक बिंदू आहे. आणि याचाच एक विस्तार म्हणून टोटेमिझम येतं. टोटेमिझम म्हणजे कुलचिन्ह. कुलचिन्ह म्हणजे मी असं मानणं, की माझे पूर्वज हे एका कुठल्या तरी
नैसर्गिक घटकाकडनं येतात. म्हणजे मी पक्ष्यांचा वंशज आहे किंवा मी एखाद्या प्राण्याचा वंशज आहे, हे माझं कुलचिन्ह झालं, जो प्राणी किंवा जो पक्षी मी धरतोय किंवा इव्हन गवत यामध्ये धरलं जातं. स ह्या ही मुख्य विचार प्रणाली इथं आहेत, ज्या इतर धर्मांमध्ये पुन्हा एकदा दिसून येत नाहीत. जरी आपण असं मांडलं की वैदिक याच्यामध्ये वाऱ्याला देव मानलं गेलं किंवा सूर्याला देव मानलं गेलं, तरी पर्वत हा एक जिवंत व्यक्ती आहे, जिवंत गोष्ट आहे, इतक्या प्रखरपणे मानणारी विचारसरणी इतर धर्मांमध्ये निश्चितच नाहीये. आता ही मुळात विचारसरणी ह्या अशाच येतात का, तर तसंही नाहीये. प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये एक मूळ विश्वोत्पत्ती कशी झाली याच्याविषयी काही मिथकं असतात. तर ती मिथकं प्रत्येक आदिवासी समाजामध्ये दिसून येतात. जसं आपण संथालांचं उदाहरण घेतलं, तर संथालांमध्ये असा, जे मध्य भारतातली जमात आहे, मी जसं म्हटलं ऑस्ट्रो-एशियाटिक जमात आहे, तिथे असा विश्वास आहे की पूर्ण पृथ्वी पहिले पाण्याने भरलेली होती. त्याच्यानंतर ठाकूर जीव हा जो एक मुख्य निर्माता आहे, निर्मिक आहे जगाचा, त्याने पहिल्यांदा हंस आणि हंसिनीची निर्मिती केली आणि मग या हंस आणि हंसिनीपासून पहिले मानव जन्माला आले. हे झालं टोटेमिझमचं कुलचिन्हाचं उदाहरण, की प्राण्यांपासून आपली उत्पत्ती झाली. आणि मग त्याच्यातून अनेक जमाती निर्माण किंवा उपजमाती निर्माण झाल्या संथालीय जमातीमध्येच, की जे काही लोक हरणापासून आली, काही लोक गवतापासून आली. याच्यातून एक पूर्ण सामाजिक रचना जन्माला आली, की जी अनेक त्याच्यातल्या उपजमाती एकमेकांशी संबंध ठेवू लागल्या. आणि त्या प्रत्येक जमातीचा हा विश्वास आहे की आणि ही मी जरी थोडक्यात सांगितली असली तरी ही विश्वोत्पत्तीची कथा ही अतिशय सविस्तरपणे अनेक मौखिक परंपरांमधनं आणि आता लिखित परंपरांमध्ये सुद्धा, लिखित स्वरूपात सुद्धा आपल्याला सापडते. त्याचप्रमाणे ईशान्य भारताकडे बघितलं गेलं तर अनेक जमातींमध्ये, जसं आदी ही अरुणाचलची जी जमात आहे, त्याच्यामध्ये पुन्हा हेच दिसून येतं की एक सविस्तर अतिशय मोठी विश्वोत्पत्तीची कथा आपल्याला त्याच्यातून तिथे दिसून येते, ज्याच्यामध्ये मुळात सेडी म्हणजे पृथ्वी, मी जसं मगाशी म्हटलं, मुळात पृथ्वी आणि आकाश, मेलो, हे दोन गोष्टी होत्या. त्यांच्या समागमातनं इतर सर्व गोष्टी निर्माण झाल्या आणि त्या सर्वच चैतन्य होत्या, सर्वच जिवंत होत्या. म्हणजे डोंगर सुद्धा जिवंत होते, जंगल सुद्धा जिवंत होते. आणि मग करत 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 पहिल्या मानवाचा जन्म झाला इथे, आणि तो होता आबोतानी, मी जसं मगाशी म्हटलं. मग त्याच्यापासून वंश निर्माण झाले. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. अशाच आणि अनेक मिथकं आपल्याला इतर आदिवासी समाजांमध्ये सुद्धा दिसून येतात. इथे दोन गोष्टी अधोरेखित करणं खूपच गरजेचं आहे. एक म्हणजे की ही मुळात ही सगळी विश्वोत्पत्तीची कथा असणे हे हेच द्योतक आहे की इथे संस्कृतींचा मुळात निवास आहे. जे निसर्गाचा जो संबंध आहे तो या सांस्कृतिक अंगाने आलाय. म्हणजे संस्कृती आपल्याला आबोतानीची मी जशी आता गोष्ट सांगितली, तर जे बाकीचे निसर्गातले घटक आहे, मग ते जंगल असू दे, ते डोंगर असू दे, ते पाणी असू दे, या सगळे हे आबोतानी हा जो पहिला मानव निर्माण झाला त्या सगळ्यांशी तो संबंधित आहे. ते त्याची भावंड आहेत किंवा त्याचे ते रक्षक आहेत, त्याचे आई आहे, वडील आहे, जे काय आहेत. तर हे सगळ्याच्या रचनेमध्ये मानव बसतो. म्हणजे तो निसर्गाशी जो संबंधित, आपण जे मी मगाशी म्हटलं की निसर्गाच्या जवळ असणारी व्यक्ती म्हणजे आदिवासी, हा जो संदर्भ बघितला तो सांस्कृतिक दृष्ट्या आहे, तो केवळ भौतिक दृष्ट्या नाहीये. तो भौतिक दृष्ट्या तर आहेच आहे की तो निसर्गाच्या जास्त जवळ आहे, परंतु तो सांस्कृतिक दृष्ट्या आहे. ही सगळी जी मोठी दीर्घ सविस्तर असणारी मिथकं आहेत, ती मानवाला या निसर्गाच्या एकूण मोठ्या याच्यामध्ये बसवतात. त्यामुळं हे मानव त्या अर्थाने या सगळ्यांशी संबंधित आहे, हे इथं लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि इथं मला अजून एक मुद्दा नमूद करणं महत्वाचं वाटतं, की बऱ्याच पुरोगामी किंवा ज्यांना वेल मिनिंग, ज्यांना आपण चांगल्या उद्दिष्टाने ते काहीतरी सांगतायत असं म्हणू शकतो, ते लोक सुद्धा ही संकल्पना मांडतात की ते निसर्गाच्या जवळ आहेत. मग निसर्गाच्या जवळ आहेत हे बरोबर आहे, ते भौतिकदृष्ट्या जवळ आहेत हेही बरोबर आहे, परंतु त्याचा अर्थ पुन्हा हा निघतो, जी एका चांगल्या भूमिकेतनं मांडलेली चांगल्या उद्दिष्टातनं मांडलेली भूमिका सुद्धा जी आहे, त्याचा अर्थ पुन्हा हाच निघतो की ते संस्कृतीहीनच आहेत. ते एका जुन्या संस्कृती निर्माण होण्यापूर्वीची जी अवस्था होती मानवाची, त्यातनं ते येतात, अशी
पुन्हा आपल्याला मांडणी दिसून येते. सो हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की ही भूमिका सुद्धा थोडीशी समस्या निर्माण करणारी आहे, कारण त्यातही हेच पुन्हा अधोरेखित होतंय की हे लोक हे संस्कृतीहीन होते, जे तथ्य नाहीये. मी जसं आत्ता म्हटलं, ही हजारो वर्षांपूर्वींची ही मिथकं आहेत जी मौखिक परंपरेतनं सांगितली गेली आहेत. सो ह्या संस्कृतींचं अस्तित्व आपल्याला या मिथकांमधून दिसून येतं. त्याचबरोबर हे सुद्धा दिसून येतं की निसर्गाच्या जवळ म्हणजे नेमकं काय. बरं, निसर्गाच्या जवळ म्हणजे पुन्हा एकदा जंगलातच राहतो व्यक्ती असंही नाहीये. जंगल ही एक वेगळी हे आहे, त्याच्या सीमा जवळ जवळ आहेत, पण वसाहती नव्हत्या का, तर असं नाहीये. अतिशय जुन्या काळापासून आपल्याला दिसून येतं की वसाहती होत्या, त्याच्यात रचना होत्या, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा रचना होत्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा रचना होत्या, सामाजिक राजकीय सुद्धा रचना होत्या. सर्वच समाजांमध्ये, आओंमध्ये बघायचं, पुन्हा आम्ही जसं म्हटलं उत्तर नागालँड मधली जमात आहे, तर आओंमध्ये सुद्धा बघायचं तर एक सविस्तर राजकीय रचना आपल्याला दिसून येते की ज्याच्यामध्ये, ज्याला पुतुमेंडेन असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात नियम आहेत, प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात न्याय व्यवस्था सुद्धा आहे की जी प्रत्येक गुन्ह्याला काय शिक्षा द्यायची हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे आधीच सांगितलं गेलेलं आहे, याच्याविषयी नियम प्रस्थापित नियम आहेत. सो हे, आणि हे मौखिक स्वरूपात होते, ते आता लिखित स्वरूपात मांडले जातात, पण ते मौखिक स्वरूपातच होते. पण ते होते हे महत्वाचं आहे समजून घेणं. आणि ते सगळेच नियम बरोबर होते का, तर त्याच्याविषयी वादप्रतिवाद करता येऊ शकतो की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, पण ते होते हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळं ह्या मिथकापासून जे सुरू होतं ते धार्मिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, स्थापत्याच्या दृष्टीने सुद्धा, गावांच्या रचनेच्या दृष्टीने सुद्धा, न्याय व्यवस्थेच्या रचनेच्या दृष्टीने सुद्धा सर्वच अंगाने आपल्याला याविषयी मी जसं म्हटलं अनेक वाद प्रतिवाद आपल्याला करता येऊ शकतात. परंतु त्या संस्कृतींचा इथं मुद्दा हा की त्या संस्कृती होत्या हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. इथे आणखी एक मुद्दा पुढच्या टप्प्याकडे जाण्याआधी मला मांडणं गरजेचं वाटतं, तो म्हणजे की ह्या संस्कृती असताना ह्या संस्कृतींबद्दल जेव्हा मांडलं जातंय तेव्हा त्या संस्कृती सगळ्या चांगल्याच होत्या का, तर तसं संस्कृती अतिशय आयडियल होत्या का, आदर्श होत्या का, तर तसं नाहीये. या संस्कृतींमध्ये ही अनेक दोष आपल्याला आढळून येतात. जसं की चेटूक विद्या आहे जी संथाल समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते, किंवा यायची तरी. आणि एकूणच पुरुषसत्ताकता, जरी मातृसत्ताकता ही अनेक आदिवासी जमातींचा भाग असली तरी पुरुषसत्ताकता ही तितक्याच प्रमाणात दिसून येते. अनेक आदिवासी लेखिकांनी, अनेक आदिवासी महिलांनी, विचारवंतांनी याविषयी मांडलं आहे. पेन्सुला आओ नागालँडच्या ह्या त्यातल्याच आहेत की ज्यांनी हे स्पष्टपणे मांडलं आहे की पुरुषसत्ताकतेमुळे शोषण होतच होतं. त्यामुळे मुद्दा इथे हा अजिबातच नाही की ह्या संस्कृती ह्या परफेक्ट होत्या, ह्या संस्कृती ह्या आदर्श होत्या. त्याच्यामध्येही इतर संस्कृतींप्रमाणेच गुणदोष होते, पण त्या आहेत. मुद्दा इथे हा की त्या होत्या आणि त्या संस्कृतीहीनतेच्या विरुद्ध हा मुद्दा मी मांडू पाहतोय की त्या संस्कृती होत्या आणि त्या अजूनही आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा हा की या संस्कृती ह्या मुख्य धारेतील ज्या इतर संस्कृती आहेत त्यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे मगाशी मी जो मुद्दा म्हटला विलिनीकरणाविषयी, त्या विलिनीकरणाचा प्रयत्न तिथेच थांबणं गरजेचं आहे, कारण ह्या संस्कृती यांच्याशी यांचा तसा संबंध नाही. यातून पुन्हा एकदा ह्या भागातला शेवटचा मुद्दा म्हणजे यातून भूमिका ही नाही की प्रत्येक संस्कृतीचं एक वेगळं राष्ट्र असावं. ते द्विराष्ट्रवादाच्या किंवा जिनांच्या सिद्धांतापाशी किंवा हिंदुत्ववादाच्या सिद्धांताशी पुन्हा जातं की ते एकाच संस्कृतीचं एक राष्ट्र असावं. याविषयी विटस्टीन नावाच्या मेरिऑन विटस्टीन नावाच्या एक लेखिका याविषयी अतिशय एक चांगला मुद्दा मांडतात. तो म्हणजे की संघराज्यवादी संघटना, वादी रचना, यातून राष्ट्र निर्माण होऊ शकतं. आणि आपली घटनाही अर्थातच तेच सांगते की संघराज्यवादी ती रचना असावी. प्रत्यक्षात तसं होतं का, तर त्याच्याविषयीच हे सगळी चर्चा आहे. परंतु तसं जरी म्हणजे परिघीकरण हे का होत जातं, कारण सांस्कृतिक दृष्ट्या ही संघराज्यवादी संघटना रचना
मान्य केली जात नाही आणि त्यामुळे ती आणि त्यामुळे सांस्कृतिक परिगीकरण हे चालूच राहतं. पण मुद्दा इथे हा की त्यातून फुटीरतावादी भूमिका घेण्याचा इथे माझा सुद्धा किंवा ह्या सगळ्या विचारांचा, ह्या सगळे विचारवंत ज्यांचा मी संदर्भ देतोय त्यांची ती भूमिका नव्हे. ही भूमिका ही आहे की राष्ट्र ही संघराज्यवादी संरचनेत जर आपण पाहिलं तर त्याच्यात समानता, समरसता नव्हे, समानता हा मुद्दा आला पाहिजे. दुसरा व्यक्ती किंवा दुसरा समाज हा वेगळा आहे आणि तो त्याला तितकंच आदर त्याच्याविषयी असणं महत्वाचं आहे. हे इथं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यातूनच एक समानतावादी एक दृष्टिकोन निर्माण होऊन समानतावादी समाज उभा राहील. कारण ही सगळीच घटक, जसं मी म्हटलं की भारतीय राष्ट्रवादाविषयी मी मगाशी म्हणत होतो, तर ते भारतीय राष्ट्रवाद हाच आहे की आपण सगळ्यांना समान दर्जा देऊन त्यांच्या संस्कृतीचा आदर करून त्यांना आपल्या राष्ट्रात एकूणच हे राष्ट्र सगळ्यांचंच आहे हे त्यांना आपल्या राष्ट्रात घेणं म्हणणं सुद्धा एका अर्थाने तुच्छतावादी आहे. पण सगळ्यांचंच हे राष्ट्र आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच इथे जागा आहे हे म्हणणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हटलंही जातं विविधतेत एकता. ज्या काही अधिकृत हे आहेत, रचना आहेत, अधिकृत जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये हे म्हटलंच जातं. मी जशी उदाहरणं दिली, ब्रिटिशांची होती, भारत सरकारची स्वातंत्र्यानंतर होती, परंतु त्या रचनेमध्ये हे ऑन ग्राउंड व्यावहारिक दृष्ट्या मात्र हे तसं घडलं नाही आणि हाच खरा मुद्दा याच्यामध्ये आहे, परिघीकरणामध्ये आहे. तरीही फुटीरतावादी भूमिका घेण्याचा इथे अजिबातच उद्दिष्ट नाही. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण येतो शेवटच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे भौतिक परिघीकरण. मला एकच मिनिट द्या. माफी असावी. भौतिक परिघीकरण हे कसं घडत जातं याची पुन्हा आपल्याला ब्रिटिश कालीन काही उदाहरणं बघितली तर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यात हे कुठल्या पद्धतींनी हे विलगीकरण माफ करा, परिघीकरण होत जातं. याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आदिवासी समाज जिथं जिथं राज्य प्रस्थापित केलं ब्रिटिशांनी, तिथं तिथं ह्या आदिवासींना मजूर बनवलं गेलं, मजुरीकरण यांचं झालं. याचं एक उदाहरण म्हणजे नागालँडचं. मी जसं मगाशी बोलत होतो की 1880 मध्ये नागालँडच्या अंगामी भागावर, जो दक्षिण भाग आहे, अंगामी ही तिथली आणखी एक मोठी जमात आहे नागालँड मधली, अंगामींवर 1880 साली ब्रिटिशांनी विजय मिळवला. हा एक मोठा लढा होता आणि एक ऐतिहासिक लढा होता जो अंगामी आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध दिला. जसं श्री बिरसा मुंडा यांचा लढा आहे, किंवा 1855 ला संथाल जमातीने सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध एक मोठा लढा दिला होता, ज्याला संथाल हुल असं म्हटलं जातं, संथाल विद्रोह असं म्हटलं जातं. तर ह्या धर्तीवर 1880 ला सुद्धा नागालँडमध्ये अंगामी जमातीने लढा दिला होता ब्रिटिशांविरुद्ध, पण त्यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतर फक्त मुख्यतः दक्षिण नागालँड ब्रिटिशांच्या ताब्यात आलं आणि हळूहळू त्यांचं राज्य पसरत गेलं. मग उत्तरेकडे ते गेले नागालँडच्या, जिथे आव राहतात मी जसं म्हटलं. तर हा जो प्रसार ते स्वतःच्या राज्याचा ब्रिटिश करत होते, तेव्हा ते अनेकदा तिथं दौरे काढायचे आणि या दौऱ्यांमध्ये मिलिटरीला सुद्धा बऱ्याचदा घेऊन जायचं, किंवा मिलिटरीचेच असे वेगळे दौरे व्हायचे, सैन्याचे वेगळे दौरे व्हायचे, ज्याच्यातून हे प्रस्थापित करणं होतं की आम्ही तुमच्यावर राज्य करतोय. शिवाय यांच्याकडनं करही घेतले जायचे. एक रुपया, 2 रुपया असा कर प्रत्येक घरावर लादला जायचा. तर हे जे आर्थिक तसंच हे जे सगळं शोषण जे सुरू झालं होतं, आर्थिक तसंच भौतिक शोषण सुरू झालं होतं, तर याच्यामध्ये जेव्हा जेव्हा दौऱ्याला ब्रिटिश अधिकारी जायचे, तेव्हा कुली म्हणून ह्या लोकांना, आदिवासी लोकांना घेऊन गेलं जायचं. तर ह्या जे मूळ त्यांच्या हे होत्या, आणि हे पण इथं समजून घेणं गरजेचं आहे की तेमसुला आओ हे अतिशय प्रकर्षाने मांडतात नागालँडच्या ज्या लेखिका मी म्हटलं, की मुळात आदिवासी संस्कृती, आओ संस्कृती सुद्धा या सगळ्याच शेतीचा समुदाय आहे. त्यांचं मुख्य जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते सगळ्याच जवळजवळ आदिवासी संस्कृतींमध्ये हे शेती आहे. ते जनावर मारणं, त्याच्यातून हे खाणं, ही जी पुन्हा एकदा ती संकल्पना आहे की हे कुठल्या तरी संस्कृती पूर्व काळात राहतात.
ती संकल्पना तशी नाही. निश्चितच शिकारी केल्या जायच्या, निश्चितच शिकार व्हायची. शिकार हा एक मोठा भाग होता संस्कृतीचा. नाही की ते फक्त एकमेव उदरनिर्वाहाचं साधन होतं. शेती हा एक मोठं उदरनिर्वाहाचं साधन आदिवासी समाजामध्ये होतं. पण हे शेती सुद्धा शेतीचे जे साधनं होती किंवा अनेक तिथले जे कला कौशल्य होती यापासनं विलगीकरण करून ह्या आदिवासींना मजूर बनवलं गेलं, त्यांना कुली बनवलं गेलं. नागालँडमध्ये तरी अरुणाचलमध्ये थोड्याफार फरकाने हेच घडलं की स्टीलवेल रोड नावाचा एक मोठा प्रकल्प ब्रिटिशांनी तिथं सुरू केला, साधारण दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, आधी किंवा दरम्यान. आणि जो भारत आणि चायना यांच्यामध्ये एक मोठा रस्ता तिथं बनवण्याचा उपक्रम होता. याच्यामध्ये अनेक अरुणाचली ज्या ज्या जमाती होत्या त्यातल्या लोकांना तिथं मजूर बनवलं गेलं. अर्थात ही गुलामीच होती का, तर असं नाही. जबरदस्तीनेच हे केलं का, असं नाही. पण त्यांची मुळातच जर तुम्ही उदरनिर्वाहाची बाकी साधनं काढून घेतली, जसं ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी नागालँडमध्ये मी जसं म्हटलं त्याच्यावर ताबा मिळवल्यानंतर तिथल्या ज्या शेतजमिनी होत्या त्यांचं पूर्णपणे नुकसान केलं, त्या उद्ध्वस्त केल्या ब्रिटिश सैन्याने. आणि फक्त नागालँड किंवा ईशान्य भारतातच नव्हे, जिथे जिथे त्यांनी राज्य केलं, अगदी क्युबा, आफ्रिका यांची सुद्धा उदाहरणं आपण बघितली, तरी तिथंही क्युबामध्ये ब्रिटिश नव्हते, माफ करा, तिथे फ्रेंच होते. पण जिथं जिथं त्यांनी राज्य केलं तिथं तिथं त्यांनी धान्य भांडार जाळणे, गावाच्या गावं बेचिराख करणे ही तत्व अवलंबली. आणि त्यामध्ये ह्या सगळ्या इथे जी उदरनिर्वाहाची साधनं होती त्यांचा नाश झाला. आणि त्यामुळे त्यांना दुसरा काही पर्याय न उरल्याने अनेक वेळा हे मजुरीकरण त्यांचं व्हायला लागलं, जे खूप आधीपासून आपल्याला दिसतं. संथाल लोकांच्या बाबतीत जरी बघितलं तरी ओरिसामध्ये जे मुळात संथाल ओरिसामध्ये होते, तिथून त्यांना आजच्या झारखंडमध्ये ब्रिटिशांनी शेतमजूर म्हणून आणलं. आणि ते मर्जीनेच आले, असं नाही की गुलाम बनवून आणलं. पण तिथं आल्यानंतर त्यांचं जमीनदारी व्यवस्थेत त्यांचं विलिनीकरण केलं. आणि मग जमीनदारी व्यवस्थेत जे शोषण होतं ते शोषण त्यांचं व्हायला लागलं, जे अतिशय जास्त व्याजदराने पैसे देणे किंवा पैसेच न देणे किंवा फक्त काम करून घेणे, हे जे शोषण सुरू व्हायला लागलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर मी मगाशी जसं म्हटलं, संथाल हुल झाली. संथाल जो विद्रोह झाला 1855 साली, 1832 मध्ये ही मजुरी करण्याची प्रक्रिया संथालांची सुरू झाली होती. तीच प्रक्रिया नागालँडमध्ये, अरुणाचलमध्ये नंतर घडली. 1890, 1912, 1940 या काळांमध्ये ती घडत गेली. सो ह्या ज्या सगळ्या घटना होत्या याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की मुद्दा म्हणजे सरसकट सगळ्यांचं मजुरीकरण झालं का, तर असंही नाही. पण ज्या ज्या ग्राम व्यवस्था होत्या, मी जसं म्हटलं की प्रत्येक आदिवासी समाजामध्ये त्यांची त्यांची एक राजकीय व्यवस्था होती. मग ती काही काही वेळा आओ समाजामध्ये, नागालँडच्या उत्तर नागालँड मधल्या, जसं ती बऱ्यापैकी लोकशाहीवादी आहे असं असं आपल्याला दिसून येतं. त्या व्यवस्थेचं सुद्धा व्यवस्था सुद्धा फोडली गेली. म्हणजे तिथले जे मुख्य होते ते गावबुरा हे पद इंग्लिश ब्रिटिश व्यवस्थेमध्ये आलं. गावबुरा हा व्यक्ती गावाचा प्रमुख जरी असला तरी तो नाममात्र राहिला, कारण तो ब्रिटिश सरकार आणि गाव यांच्यामधला मध्यस्थ झाला. त्याचप्रमाणे दोभाषी असा अजून एक पद इंग्रजांच्या काळात आलं. दोभाषी हा तिथला जो काही मुख्य कमिशनर असायचा, त्याला फक्त भाषांतरासाठी त्याचा वापर केला जायचा. म्हणजे थोडक्यात मुद्दा इथे हा की ह्या सर्व ज्या व्यवस्था होत्या, ज्या राजकीय असतील, सामाजिक असतील, त्यांचं अबलीकरण झालं. त्यांच्याकडनं जे काही त्यांची जी सत्ता होती ती सत्ताच काढून घेण्यात आली. आणि हे लोक केवळ प्यादे झाले. ब्रिटिश सरकारकडेच मुख्य सत्ता राहिली आणि ती सत्ता त्यांनी यांच्या मार्फत फक्त गाजवली, पण त्यांना कुठलेच हक्क, त्यांना कुठलेच मोठे अधिकार नव्हते. आणि त्यामुळं हे अबलीकरण ज्या संस्था होत्या, मूळ आदिवासी संस्था होत्या, त्यांचं होत गेलं. हे भौतिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हे ज्या मूळ तिथल्या संस्था आहेत, न्याय व्यवस्था असतील, मी जसं मगाशी म्हटलं, ज्या राजकीय व्यवस्था असतील, त्यांचं अबलीकरण होत गेलं.
अर्थातच पुन्हा मी हे अधोरेखित करू इच्छितो की बऱ्याचदा ब्रिटिशांनी हे सुद्धा प्रयत्न केले की त्या तिथल्या तिथल्या स्थानिक संस्कृतीनुसारच ते व्हावं. न्याय व्यवस्था म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, त्या न्यायनिवाडा त्याच पद्धतीने व्हावा, पण तरीही ते न्यायनिवाडा करण्याचा हक्क सुद्धा ब्रिटिशांकडेच राहिला. त्यामुळे तो अबलीकरण हे त्याही प्रकारे होतच होत. तसंच आपल्याला दिसून येतं की हे जे अबलीकरण झालं त्या जोडीने आर्थिक अबलीकरण सुद्धा झालं, कारण आर्थिक व्यवस्था सुद्धा बदलल्या. म्हणजे अरुणाचलमध्ये 1912 मध्ये ममांगदाई यांचा लेजेंड्स ऑफ पेन्साम नावाची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे चित्रण दिसून येतं मोठ्या प्रमाणात की तिथे बाजारू अर्थव्यवस्था, बाजारी अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी तयार झाली, जी जी बाजारी व्यवस्था ही तिथं बाजार आले आणि त्याच अनुषंगाने मग इतर व्यापारी सुद्धा तिथे यायला लागले, जे इतर म्हणजे परप्रांतीय तिथे यायला लागले. मारवाडी, इतर व्यापार करणारे लोक, नेपाळी, गुरखा, ह्या लोकांचा तिथं हळूहळू हळूहळू तिथं प्रवेश होऊ लागला. आणि त्या योगे ही एक वसाहतवादाची एक प्रमुख साधन आहे की जे जे तिथलं लोकसंख्या आहे त्याचं त्याच्यात इतर लोकसंख्येचं मिश्रण करणे, म्हणजे जेणेकरून स्थानिक लोकांची सत्ता ही कमी होत जाते. अर्थातच हा प्रादेशिकतावाद मांडण्याचा माझा इथे हेतू नाही की दोन संस्कृतींमध्ये किंवा दोन लोकांमध्ये संवादच घडू नये असं म्हणण्याचं अजिबात इथे उद्दिष्ट नाही, पण ते कुठल्या उद्दिष्टाने हे स्थलांतरण झालं, कुठल्या उद्दिष्टाने हे लोक इथं आले, हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि याचाच परिणाम आपल्याला पुढे अजून भौतिक आर्थिक दृष्ट्या परिघीकरणामध्ये दिसून येतो की ज्या ज्या लोकांना जिथं जिथं ज्या ज्या लोकांनी इथं अर्थव्यवस्थेमध्ये ताबा मिळवला, मग ते भारतीय सुद्धा असू देत, त्यांना ब्रिटिश सरकार जास्त पुरस्कार करू लागलं आणि त्यांच्या हातात हळूहळू सत्ता जात राहिली. त्यांना जमिनी सुद्धा दिल्या गेल्या. सो ही एक मोठं परिवर्तन आर्थिक दृष्ट्या सुद्धा मूळची जी अर्थव्यवस्था होती ती कोलमडत गेली आणि बाजारी जी अर्थव्यवस्था आहे, बाजारभूत जी अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेचा उदय या भागांमध्ये व्हायला लागला. तर हा एक अतिशय महत्वाचा इथे संदर्भ आपल्याला कुठल्या पद्धतीने भौतिकदृष्ट्या परिघीकरण होतं याच्यात दिसून येतो. याच अनुषंगाने आता आपण थोडस स्वातंत्र्यानंतर काय झालं हे जर बघितलं तर साधारण दोभाषी किंवा गावबुरा यांचं हे जे भूमिका निभावत होते, तीच भूमिका आमदार निभावू लागले. पुन्हा एकदा ममांगदाई ज्या अरुणाचलच्या लेखिकाचे त्यांच्याच कादंबरीचा संदर्भ घेतला तर आपल्या लक्षात येतं की तिथला एक आमदार हा कसा केवळ सरकारच्याच भूमिकांचा पुरस्कार करतोय आणि स्थानिक ज्या स्थानिक लोकांचं जे एक भलं आहे ते पाहत नाहीये, हे आपल्याला लक्षात येतं. हे फक्त एक राजकारणी असेच असतात वगैरे हे जे एक सर्वसाधारणपणे जी वक्तव्य केली जातात त्याचा तसं अर्थाने बघून फक्त चालणार नाही. याचा अर्थव्यवस्थेशी पुन्हा आपल्याला संबंध जोडला पाहिजे. कारण आदिवासी हा जरी आधी गावाचा प्रमुख असला तरी तो गावाचा प्रमुख हे काम कुठल्याही पगाराशिवाय करायचा, कारण त्याचा मूळ उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. ह्या व्यवस्था जेव्हा बदलल्या, जेव्हा लोकशाही आली किंवा ब्रिटिशांनी ज्या व्यवस्था बदलल्या, वसाहतवाद आला म्हणजे, तर त्या लोकशाहीमध्ये सुद्धा अर्थार्जन आता वेगळ्या माध्यमातून व्हायला लागलं. ते शेतीमध्ये होत नव्हतं. म्हणजेच पुन्हा एक मोठा सांस्कृतिक बदल आपल्याला दिसतो. शेती ही जी मुख्य व्यवसाय होता किंवा इतर कला कौशल्य ही जी मुख्य व्यवसाय होते त्यांचं ते आता तसं न राहता ते आमदार किंवा शासनाकडनं तो पैसा यायला लागला. अगदी थोडक्यात सांगायचं तर शासनाकडनं तो जर पैसा येत असेल तर अर्थातच माझ्या ज्या लॉयल्टीज आहे, माझं जे इमान आहे ते मला जो पैसा देतोय त्याच्यापाशी राहतं आणि त्यामुळं हा मोठा बदल आपल्याला दिसून येतो. जो बदल पुन्हा अजून एका भांडवलशाही व्यवस्थेत दिसून येतो की जी कंत्राट दिली गेली या गावांमध्ये, पुन्हा दाईंच्या संदर्भाने मी बोलतोय, ममांगदाई यांच्या संदर्भाने, की जी कंत्राट दिली गेली ती कंत्राट ही बाहेरच्यांना दिली गेली. म्हणजे यांच्याकडे भांडवल आहे. म्हणजे कंत्राट कुठली, की वीज निर्मितीची, डॅम बांधण्याची, धरणं बांधण्याची, तर ही जी कंत्राट होती ही पुन्हा बाहेरच्या व्यक्तींना दिली गेली. मग ती जी स्थानिक लोक होती त्यांना का नाही दिली गेली असा प्रश्न इथं उभा राहतो. त्याचं साधं उत्तर म्हणजे ज्यांच्याकडे भांडवल होतं आर्थिकदृष्ट्या त्यांना ती कंत्राट दिली गेली. त्यामुळं ही फक्त राजकीय बदल नव्हे, हा आर्थिक बदल सुद्धा आहे. आर्थिक दृष्ट्या पुन्हा भांडवलशाही रुजणं हे खूप महत्वाचा बदल भौतिकदृष्ट्या
आणि भौतिक परिघीकरणाचा भाग हा स्वातंत्र्यानंतर पण आपल्याला दिसून येतो. पुन्हा बाजारभूत जी अर्थव्यवस्था ब्रिटिशांनी आणली त्याचंच हे एक विस्तार आहे. अर्थात इथं हे म्हणणं नाही की अजूनही भारत हा वसाहत तिथं निर्माण करून आहे. अर्थातच तिथं अजूनही लोकशाही आहे. पण ही आता लोकशाही आहे म्हणजे 47 नंतर. पण लोकशाही ही कुठल्या पद्धतीने आली, हे आपल्या कुठल्या पद्धतीने किंबहुना ती काम करते आणि त्याचा आर्थिक आधार काय आहे त्या लोकशाहीचा, हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपल्याला कळतं की तिथं त्या जे जे आदिवासी लोक आहेत त्यांचं खरंच सबलीकरण झालं का, का ते फक्त नावाला सबलीकरण झालं, नावाला स्वतंत्र झाले, नावाला लोकशाही झाली आणि ते अजूनही जे आधीचे जे हे आहेत ते आधीचे जे पॅटर्न आहेत तेच अजूनही चाललेत. याच्यामध्ये एक महत्वाचा संदर्भ म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि त्या आधी सुद्धा थोडंसं शहरीकरण या भागांमध्ये व्हायला लागलं आणि शहरीकरण व्हायला लागलं तसं सरकारी नोकऱ्या यायला लागल्या आणि लोक शहरामध्ये जायला लागले. इथं पुन्हा संस्कृतींशी संबंध तुटत गेला कारण अजूनही आदिवासींची ओळख, जसं तेमसुलाव पुन्हा म्हणतात की मुख्य ओळख आदिवासीची ही त्याचं गाव आहे. पहिला मी माझा परिचय देताना पहिली गोष्ट ही सांगतो की मी कुठल्या गावचा आहे आणि हे गाव हे त्या ओळखीचा प्रमुख भाग आहे. परंतु शहरीकरणामुळं ही ओळखीपासूनच तो व्यक्ती तोडला गेला आणि शहरीकरण जसं होत गेलं तसं मध्यम वर्गाचा उदय झाला आणि हा मध्यम वर्ग तो नोकरीत आहे, ज्याचं इमान हे सरकारपाशी आता आहे, गावाशी संबंध तुटलेला आहे आणि त्यामुळं त्या व्यक्तीचा आता संबंध त्या त्या म्हणजे फक्त मध्यम वर्ग निर्माण होणे हा मुद्दा नाही, तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा सांस्कृतिक संदर्भ सुटणे हे पण याच्यामध्ये मुद्दा आहे. मग शहरीकरण होऊ नये का, मग विकास ज्याला म्हटलं जातं ते होऊ नये का, अर्थातच व्हायला हवं. त्याच्यामध्ये अजिबातच शंका ठेवायला नको की विकास विकास ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकच भागामध्ये घडायलाच हवी. परंतु तो विकास हा कुठल्या पद्धतीने घडतो, त्याच्यामध्ये स्थानिक संस्कृतींना काही स्थान आहे का, का त्या तुम्ही पूर्णपणे बाजूला सारून त्यांचं परिघीकरण करून तुम्ही एक नवीनच पूर्णपणे मॉडेल लादताय, हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे परिघीकरण जसं ब्रिटिशांच्या काळात घडत होतं तसंच आजही घडतंय आणि त्याविषयीच तेमसुलाव सारख्या लेखिका ज्या नागालँडच्या आहेत, मंगदाई सारख्या लेखिका ज्या अरुणाचलच्या आहेत, हे मांडत जातात की हे संस्कृतीपासून तुटणं आहे. फक्त संस्कृतीपासून तुटणं नव्हे, नैतिकतेपासून सुद्धा तुटणं आहे. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार नावाची एक गोष्ट जी रुजली, ती अर्थातच तिचा काही अधिकृत भाग नव्हती, पण ती रुजत गेली आणि भ्रष्टाचार ह्या संस्कृतींमध्ये सुद्धा जी काही लोक शासकीय याच्यामध्ये आली त्यांच्यामध्ये सुद्धा रुजत गेला आणि हा मोठा नैतिक बदल आहे जो वाटतो तितका छोटा नाहीये. तो मोठा नैतिक बदल आहे कारण त्या योगे तुम्ही समाजापासूनच तुमचे जे मूळ मूल्य होती त्यापासूनच तुटत गेला असा त्याचा अर्थ होतो. सो ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला भौतिक एक जे परिघीकरण आहे ते दिसायला लागतं. याच्यातला शेवटचा आणि एक थोडासा संवेदनशील मुद्दा मांडायला हवा, तो म्हणजे नागालँड, मणिपूर ह्या भागांमध्ये जे जिथं भारतीय सैन्यानंतर घुसली जी आफ्स्पा द्वारे त्यांना अनेक हक्क मिळाले. ह्या ह्या सैन्याच्या ताब्यानंतर अनेक लेखक तिथले हे मांडतात की कसं अत्याचारांची एक मालिकाच घडली आणि पुन्हा आपल्याला दिसून येतं की जे ब्रिटिश सैन्यानेच केलं, गावं बिचाक करणे, धान्य भांडार जाळणे, ह्या गोष्टी तिथं दिसून येतात आणि ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येतात. आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा एक अभ्यासक इथं मांडतात की ह्यामुळे लोकशाही म्हणून तिथं रुजतच नाही. तुम्ही फक्त निवडणुका घेणे आणि निवडणुकांमध्ये लोकांना मतदान करायला प्रवृत्त करणे एवढ्यावरनच लोकशाही रुजत नाही. तुम्ही अगदी रोजच्या तत्वावर जर लोकशाही ची जी सगळी मूल्य आहेत ती तुम्ही पाळत असाल तर ती लोकशाही तिथं रुजली असं आपल्याला म्हणता येईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांचं सबलीकरण होतंय का हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि याच बाबतीमध्ये पुन्हा असा वाद मांडता येऊ शकतो की हे तर सगळीकडेच घडतंय, लोकशाही ही सगळीकडेच काही दृष्टीने प्रॉब्लेमॅटिक आहे, तिच्यात अनेक समस्या आहेत आणि सगळीकडेच लोकांचं सबलीकरण होतं. जिओपॉलिटिकली म्हणजे त्याचं जे स्थान आहे भौगोलिक दृष्ट्या ते अतिशय महत्वाचं आहे. ते ब्रिटिशांनी सुद्धा तिथं जे घुसले ते
त्यांना चायनाशी व्यावहारिक संबंध, चायना आणि ब्रह्मदेश त्या काळात एक मोठी सत्ता होती, यांच्याशी संबंध प्रस्थापित करायचे म्हणून ते घुसले होते. तसंच भारताच्या दृष्टीने सुद्धा आज तो महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो खरंच महत्वाचा आहे की चीन या भागांना कधीही गिळंकृत करू शकतं, आणि त्यामुळे तिथं सैन्य असणं गरजेचंच आहे. पण त्या अनुषंगाने लोकांच्या हक्कांचा सन्मान करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि अर्थातच सगळंच सैन्य धोरण म्हणून हे करतं असं नाहीये. सैन्यामध्ये सुद्धा कोर्ट मार्शलमध्ये अनेक अशा गोष्टींवर निर्णय केले जातात, गुन्हे लादले जातात, ज्या ज्या सैन्य अधिकाऱ्यांनी किंवा सैन्यातल्या लोकांनी हे केलं जातं त्यांच्यावरही ह्या कारवाया होतात. असं अजिबात नाही की हे सैन्य धोरण म्हणून सरसकट सर्व सैन्य करतात, पण हे अनेक वर्ष घडत आहेच. त्यामुळं ह्या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला ह्या परकीकरणाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे की परकीकरण हे या बाबतीत सुद्धा होत जातं. आणि अनेक लोकशाही दृष्टीने आपल्याला तिथं संपूर्ण लोकशाही तिथं सुरू झालेली दिसतच नाही. आणि हे जे मी म्हटलं जिओ पॉलिटिकल, भौगोलिक दृष्ट्या तो भाग अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळं ते परकीकरण अधिक वाढीस लागतं. तर हे ईशान्य भारतातल्या संस्कृतींचं मुख्यतः भौतिक दृष्ट्या परकीकरण आहे. एक शेवटचा मुद्दा म्हणून इथे मांडायला हवं, एक महत्वाचा मुद्दा म्हणून मांडायला हवं की ह्या सर्व, मी जसं मगाशी म्हटलं की या सर्व भूमिकांचा अर्थ असा अजिबात नाही की तिथं लोकशाही नको, किंवा तिथं आर्थिकदृष्ट्या विकास नको, किंवा तिथं त्यांचा त्यांचा सर्व पद्धतीने जो विकास व्हायला पाहिजे तो नको, असं अजिबातच इथे म्हणणं नाही. म्हणणं इथं हे आहे की किंवा तिथं फुटीरतावादाचा पुरस्कार करणं हे सुद्धा तिथलं ह्या भूमिकांचा उद्दिष्ट नाही. मी जसं म्हटलं, माझा किंवा इतरही विचारवंतांचा हे उद्दिष्ट नाही, परंतु त्या संस्कृतींचा सन्मान होणे. मुळात मी जसं बराच वेळ हा मुद्दा मांडला की संस्कृती त्या आहेत, आणि त्या वर्षानुवर्षात अशा संस्कृती आहेत हे मान्य करणं खूपच गरजेचं आहे. आणि ह्याद्वारे आपल्याला आणि ह्या लोकशाही त्याद्वारे आपल्याला सोबत एक वास्तव्य करता येणं, दोन संस्कृतींनी सोबत वास्तव्य करणं, 2, 3, 4 संस्कृतींनी, हे शक्य झालं पाहिजे. आणि या शक्यता आहेत. साहित्यामध्ये, मी जे साहित्याचा सुरुवातीला संदर्भ दिला, मी तिथे शेवट करतो की साहित्यामध्ये हे अतिशय विस्ताराने अनेक लेखकांनी मांडलेलं आहे, आदिवासी लेखकांनीच मांडलेलं आहे की हिंदू आणि एक आदिवासी मित्र आहेत, आणि त्यांच्यामध्ये ते एकमेकांना मदत करतायत. ख्रिस्ती आणि आदिवासी, फादर क्रिक यांचं मगाशी जे उदाहरण दिलं, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय सौहार्दाचे संबंध आहेत, आणि ते एकमेकांवर सांस्कृतिक दृष्ट्या आक्रमण करत नाहीयेत, याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतील. त्यामुळं सांस्कृतिक आक्रमण ही राजकीय एक बाब आहे. राजकीय म्हणजे पक्षांची बाब नव्हे, राजकीय पक्षांची बाब नव्हे, ती राजकीय पटलावर बघण्याची गोष्ट आहे, सामाजिक सांस्कृतिक पटलांवर मोठ्या प्रमाणावर घडणारी गोष्ट आहे. परंतु ह्या शक्यता ज्या आहेत, ज्या एकमेकांशी संवादाच्या, संस्कृती एकमेकांशी बोलतायत, ह्याच्या ज्या शक्यता आहेत त्या आपण नाकारून चालत नाही, आणि त्यातूनच आपल्याला राष्ट्रीय एकीकरण शक्य आहे. आणि त्यातूनच फुटीरतावादाचा पराभवही शक्य आहे. मी जसं भारतीय सैन्य आणि ब्रिटिशांच्या सैन्याविषयी बोललो, तसंच फुटीरतावादी जे गट आहेत नागालँड मधले सुद्धा, तेही तेन्सुला अवनच्या लिखाणामध्ये हे खूप प्रकर्षाने आपल्याला दिसतं की ते जितके अत्याचार भारतीय सैन्याने केलेले मांडतात, तितकेच ते अत्याचार माओवादी जे गट आहेत, फुटीरतावादी जे अतिरेकी आहेत, त्यांनीही केलेल्या अत्याचारांबद्दल ते तितक्याच सविस्तरपणे लिहितात. या सगळ्यांमध्ये अडकलेल्या लोकांविषयी ते लिहितात. त्यामुळं हे ह्या फुटीरतावादी गटांना सुद्धा जर आपल्याला कुठेतरी त्यांचा पराभव करायचा असेल, तर मुद्दा नुसतं सैन्याने आक्रमण करून होणार नाही. ही जी संवाद आहे, सांस्कृतिक संवाद, तो सुलभ करणे, त्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करणे, मुळात हक्क देणे, समानता प्रस्थापित करणे आणि लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित करणे, हे या सगळ्यावरचं एक उत्तर आहे. आणि त्यामुळं हे परकीकरण जे मी मांडलं, त्याच्या दृष्टीने त्याचं उत्तर म्हणून, त्या समस्येचं निवारण म्हणून कुठेतरी आपल्याला ह्या सांस्कृतिक संवादाकडे जाणं अतिशय गरजेचं आहे, जो संवाद समानता आणि दुसऱ्या संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीचा आदर, माफ करा, ह्या आधारांवर तो बांधलेला असेल हा संवाद. तर समानता आणि आदर यावर बांधलेला सांस्कृतिक संवाद हे या गोष्टीचं एक उत्तर ह्या समस्येचं एक उत्तर असू शकतं. मला इथे पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो की आपण जवळजवळ 1.5 तास माझं व्याख्यान ऐकलं, आणि मला मुळातच
उलगुलांच्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली याबद्दलही मी आपले आभार मानतो. आशा आहे आपल्याला माझं व्याख्यानातनं काही नवीन गोष्टी कळाल्या आणि आपल्याला ते आवडलं. पुन्हा भेट होईल अशी मी आशा धरतो. या परिवारात मला स्थान राहील अशी मी आशा करतो. खूप धन्यवाद. शुभरात्री.